तो आता डिस्कस कुठपर्यंत आलो होतो बरं आपण आलो होतो समथिंग 12-13 पेज नंबरपर्यंत आलो असणार. हां, तर लक्षात घ्या. तर नॉर्थ ईस्ट इंडिया जो काही आहे सिस्मिसिटीमध्ये 6वा नंबर आपला लागत असतो. मेक्सिको, तैवान, कॅलिफोर्निया, जपान, तुर्की यांच्यानंतर आपला नंबर लागणार आहे. एक्झाम्पल ऑफ अँथ्रोपोजेनिक हजार्ड आर द व्हॉट, तर जे की मॅनमेड हजार्ड आहे, मॅनमेड डिझास्टर, तर त्याच्याबद्दल बघायला गेलं तर अर्थक्वेक तर नॅचरल आहे, फ्लड पण नॅचरल आहे, वाईल्ड फायर पण नॅचरल आहे, राईट. तो वाईल्ड फायर जो काही आहे कधी कधी नॅचरल असणार आणि कधी कधी मॅनमेड. पण आता वाईल्ड फायर आहे, जंगल जे की शिलकते, जंगल शिलवायला तर कोणी जाणार नाही आहे, विजांमुळे जंगल शिलकताना दिसायला भेटणार आहे. केमिकल एक्सप्लोजन इज द एक्झाम्पल ऑफ द व्हॉट अँथ्रोपोजेनिक हजार्ड. बरोबर, एकदम बरोबर. पुढे, द सायक्लॉन दॅट हिट्स ओडिसा ऑन ऑक्टोबर 29, 1999. ही तारीख पक्की लक्षात ठेवा. 2-4 MCQ याच्यानेच कव्हर होणार आहे. 29 किती येते, 29 ऑक्टोबर. तो 29 ऑक्टोबर 1999 हे एक्झाम्पल कशासाठी बरं का, तर सुपर सायक्लॉन, ओडिसामध्ये सुपर सायक्लॉन आला होता. तर सायक्लॉन दॅट हिट्स द ओडिसा ऑक्टोबर 29, 1999 इज एक्झाम्पल ऑफ द व्हॉट सुपर सायक्लॉन. नेक्स्ट, द ह्युमन फॅक्टर विच कॉज द फ्लड. तो आता बघा बरं का, फ्लड येण्याचं ह्युमन काय, जंगल तोड जी काय आहे, हेवी रेनफॉल, तर हेवी रेनफॉल झालं, ढगफुटी झाली, लार्ज सेटलमेंट एरिया, डिफॉरेस्टेशन, एकदम बरोबर उत्तर असणार आहे. तर मग कोणते असे ह्युमन फॅक्टर आहेत ज्याच्यामुळे पूर येत असतो, जंगलतोडमुळे जी काय पूर येताना आपल्याला दिसायला भेटत असते. नेक्स्ट, भोपाल गॅस ट्रॅजेडी इज अ एक्झाम्पल ऑफ द व्हॉट इंडस्ट्रियल डिझास्टर. आपण कालच बघितलेलं आहे. नॅचरल, ठीक आहे, न्यूक्लिअर डिझास्टरची उदाहरणं लक्षात ठेवायची बरं का. आपलं चेर्नोबिल म्हणून समथिंग ते एक्झाम्पल आहे, ते 26 एप्रिल 1986चा, ते पण लक्षात ठेवा. त्याच्याबद्दल पण क्वेश्चन येईल पुढे कुठे तर पुढे, पॅन्डेमिक डिसीज इज द व्हॉट. पॅन्डेमिक म्हणजे काय बरं का, पॅन्डेमिक म्हणजे जगभरामध्ये जर का समजा तो रोग पसरत असेल त्याला पॅन्डेमिक म्हणतो. एखाद्या कम्युनिटीमध्ये जर का समजा रोग असेल त्याला आपण एपिडेमिक म्हणत असतो. आउटब्रेक म्हणजे काय, रातोरात जर का समजा लोकसंख्या खूप जबरदस्त का वाढत असेल त्याला आपण काय म्हणतो, आउटब्रेक म्हणतो. आता आपण बघायचं, पॅन्डेमिक डिसीज इज द व्हॉट आउटब्रेक ऑफ डिसीज इन द इंटरनॅशनल स्केल. ओके, इंटरनॅशनल स्केलचं ठीक आहे, बाकीचं वाचू. आउटब्रेक ऑफ द डिसीज बियॉन्ड द एरिया ऑफ द डिसीज, राईट. कंजेन्शन इन द अर्बन एरिया. आता अर्बन एरियामध्ये नाही, आपण पॅन्डेमिक म्हणत आहोत जगभरामध्ये इंटरनॅशनल स्केलवरती, तर आपण याचं उत्तर आउटब्रेक ऑफ डिसीज इन द इंटरनॅशनल स्केलच देणार आहोत. ओके, पुढे, द काय आहे, निमोनिक प्लेग विच अकर इन द सुरत, गुजरात 1994. बघा आता हा प्लेग तुम्हाला बरेचसे खूप सारे क्वेश्चन विचारून घेतात. ते आता नजीक जेवढे काही घटना घडल्या असतील ना, तर त्याच्याबद्दल ते क्वेश्चन विचारून घेत असतात, ते लक्षात ठेवायचे. तर बघा पुढे काय, द न्यूमोनिक प्लेग विच अकर इन द सुरत, गुजरात 1994 इज दी इपिडेमिक डिसीज हजार्ड. इपिडेमिक डिसीज हजार्ड म्हणजे काय, फक्त सुरतमध्ये जो काय तो तेवढा सुरतच्या एरियाला या प्लेगला सामोरे जावं लागलेलं आहे. पूर्ण याचं जगभरामध्ये पसरला होता का बरं का, सांगा बरं का. तो 1994ला गुजरातमध्ये, 1994ला गुजरातील सुरत या ठिकाणी प्लेग नावाचा रोग आला होता आणि तो इपिडेमिक डिसीज होता. ठीक आहे, म्हणजे त्या तेवढ्या कम्युनिटीसाठी होता तो. ठीक आहे, देअरफॉर न्यूमॅटिक प्लेग विच इज आकर इन द सुरत, गुजरात 1994 इज द इपिडेमिक डिसीज हजार्ड. नेक्स्ट, सायक्लॉन इन द कोरिबियन आयसलँड इज व्हॉट. आता कोरिबियन आयसलँड कुठे आहे, ते अमेरिकेमध्ये आहे का जपानमध्ये आहे, अगोदर चेक करून घ्या. अमेरिकेमध्ये जो सायक्लॉन येतो त्याला काय म्हणतो आपण रे, हरिकेन, बरोबर का. तो अमेरिकेमध्ये हरिकेन म्हणत असतो. अमेरिकेमध्ये जो सायक्लॉन आहे त्याला आपण हरिकेन म्हणतो. आणि नंतर पुढे जपान आहे, आय थिंक जपानमध्ये जो सायक्लॉन आहे त्याला आपण टायफून म्हणतो, राईट का. तर जपानमध्ये येणारा टायफून म्हणतो. आता तुम्ही चेक काय करायचं की कॅरिबिन हे आयसलँड कोणत्या याच्यामध्ये, कॅरिबियन आयसलँड, गुगलवरती सर्च करा बरं का, की कॅरिबियन आयसलँड कुठे आहे, कॅरिबियन आयसलँड लोकेटेड वगैरे असं काहीतरी टाका. जर समजा ते अमेरिकेमध्ये असेल त्याचं उत्तर आपण हरिकेन देणार आहोत. आणि लगेच कोणीतरी एकाने हे टाका की सायक्लॉन हा कोणता शब्द आहे, हे पण टाका, चेक करा फटाफट. पहिले हे टाका तुम्ही, कॅरिबियन आयसलँड का, अमेरिकेचा आहे ना, ठीक आहे, तो हरिकेन बरोबर असणार याच्यामध्ये. नेक्स्ट जाऊ पुढे. तर देअरफॉर कॅरिबियन आयसलँड जे की आहे अमेरिकेवरचं आहे, त्यामुळे तिथले लोक त्या सायक्लॉनला काय म्हणतील, हरिकेन म्हणत जातील. ठीक आहे, पुढे जाऊ. नेक्स्ट, इंडस्ट्रियल हजार्ड कम अंडर द कॅटेगरी ऑफ द व्हॉट.
इंडस्ट्रियल हजार्ड कशामध्ये टाकतो आपण, तुम्ही बघून घ्या. मॅनमेड हजार्डचे प्रकार पाडले होते आणि आपले मॅनमेडचे प्रकार पाडले होते, नॅचरलचे प्रकार पाडले होते आणि मॅनमेडचे प्रकार पाडले होते. मॅनमेडमध्ये बायोलॉजिकल डिझास्टर टाकला होता, फायर डिझास्टर बी टाकला होता, न्यूक्लिअर डिझास्टर पण टाकला होता, इंडस्ट्रियल डिझास्टर पण टाकला होता. देअरफॉर इंडस्ट्रियल डिझास्टर कशामध्ये येईल, ह्युमन इंड्यूस हजार्डमध्ये येणार आहे. पुढे पॅन्डेमिक डिसेस इन्क्लूड, पॅन्डेमिक डिसेसमध्ये काय काय येणार बरं का, कोविड-19 पॅन्डेमिकमध्ये येणार आहे, राईट. नंतर कोलेरा, आता कोलेरा पण किती पूर्ण जग, ॲक्च्युली कोलेरा पण जो काही आहे, कोलेरासुद्धा पॅन्डेमिक डिसेस आहे. नंतर स्मॉल पॉक्स, ट्युबरकोलोसिस जी काही आहे, TB, तर TBसुद्धा जी काही आहे पॅन्डेमिक डिसेस आहे, TBसुद्धा पॅन्डेमिक डिसेस. स्मॉल पॉक्स, कोलेरा, ट्युबरकोलोसिस हे तिघं जे काही आहे ते काय आहेत, पॅन्डेमिक डिसेस आहेत. पुढे ट्रॉपिकल सायक्लॉन, ड्रॉट, वाईल्ड फायर इज दी वाट बरं का, डोकं लावा. आता इंडस्ट्रियल हजार्ड तर नाही आहे, कारण की इंडस्ट्रियल हजार्ड हे मॅनमेड हजार्ड असतं आणि ट्रॉपिकल सायक्लॉन माणूस तयार करत नाही, मॅन इंड्यूस नाही, हे पण नाही, राईट का. नंतर पुढे काय आता उरला, हायड्रोलॉजिकल हजार्ड अँड मेट्रोलॉजिकल हजार्ड. तर ॲक्च्युली हे काय असणार आहे आपलं, मेट्रोलॉजिकल हजार्ड. ट्रॉपिकल सायक्लॉन, ड्रॉट अँड द वाईल्ड फायर आर द मेट्रोलॉजिकल ऑर द नॅचरल हजार्ड. मेट्रोलॉजिकल हजार्ड ऑर द नॅचरल हजार्ड आपण त्यांना म्हणणार आहोत. पुढे अर्थक्वेक इज द जिओलॉजिकल डिझास्टर, बरोबर आहे. अर्थक्वेक इज द जिओलॉजी डिझास्टर. आणि कोण जिओलॉजिकल डिझास्टर राहत नाही सांगा बरं का मला रे. सुनामी इज ऑल्सो जिओलॉजिकल डिझास्टर, अर्थक्वेक इज ऑल्सो जिओलॉजिकल जिओफिजिकल डिझास्टर. सो अर्थक्वेक पण जिओफिजिकल डिझास्टर आहे, सुनामी पण जिओफिजिकल डिझास्टर आहे. कोण जिओफिजिकल डिझास्टर नाही आहे, लाईटनिंग नाही का, हे होतं ना स्टॉर्म सर्ज. तो स्टॉर्म सर्ज जे काय, स्टॉर्म सर्ज MCQ होता आणि त्याच्यावरती. चला पुढे, तो ट्रॉपिकल सायक्लॉन झालं काय, इथपर्यंत झालं, हे डबल आला क्वेश्चन ना. हां, डिझास्टर ॲट द चेर्नोबिल 26 एप्रिल, आय थिंक 26 एप्रिल 1986. 3 माईल आईसलँड USA. फुकुशिमा जपान, 14 किती होतं ते, 11 मार्च आय थिंक 11 मार्च 2014ला फुकुशिमामध्ये जे काही आहे ना ते सुनामी आली होती भूकंपामुळे, राईट. सुनामी आली होती सुनामीमुळे न्यूक्लिअर प्लांट हे झाला होता, बरोबर. मग आता हे सगळे कशाचे आहेत बरं का, कशाशी रिलेटेड आहेत. सगळ्यात अगोदर चेर्नोबिल आला, चेर्नोबिल न्यूक्लिअर प्लांट तुम्हाला माहितीच आहे, न्यूक्लिअर डिझास्टर, ओके. पण न्यूक्लिअर डिझास्टरची ती उदाहरणं आहेत, लक्षात ठेवायची तुम्ही. पुढे जाऊ, द डिझेज दॅट स्वेप्ट लार्ज पार्ट ऑफ आशिया, युरोप, आफ्रिका इन 14व्या सेंचुरी. तर 14व्या सेंचुरीमध्ये बराचसा पोर्शन जो की आहे तो प्लेग नावाच्या रोगामुळे सगळा जो की आहे सामोरे गेलेला आहे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला आता आशियाचा पोर्शन, मी तर युरोपच बोललो तुम्हाला, युरोपची अर्धी आबादी आशियामध्ये पण पसरला, आफ्रिकामध्ये पण पसरला, राईट का. तो प्लेग जो काही आहे आपला पॅन्डेमिक, आपण पॅन्डेमिक त्याला म्हणू शकतो. पुढे आता झिका व्हायरस, हा झिका व्हायरस जो काही आहे, झिका व्हायरस या याच्यासोबत झिका व्हायरस कुठे गेला, झिका व्हायरस डेंग्यूचा व्हायरस झिका व्हायरस असतो. येलो फीवर, जे डेंग्यू हे जे काही आहे ते गुगलवरती सर्च करा, तुम्हाला डेंग्यू आणि येलो फीवर देतील ते, राईट. आणि जपानीज अँटीफॅलिटिस म्हणून पण आहे, जपानीज अँटीफॅलिटिस म्हणून जो काही रोग आहे त्यासाठी तुम्हाला डेंग्यू आणि येलो फीवर लक्षात ठेवायचं आहे की डेंग्यू आणि येलो फीवर होण्यास कोणता व्हायरस रिस्पॉन्सिबल आहे, तर झिका नावाच्या व्हायरसपासून डेंग्यू आणि येलो फीवर होत असतो. आणि हे समथिंग काहीतरी जपानीज काहीतरी रोग आहे तो जपानिक एन्सीफॅलिटिस म्हणून, ओके. हां, पुढे जाऊ. तर अजून बरेचसे हे आहेत बरं का व्हायरसेस. तर बरेचसे व्हायरसेस, जसं की प्लेगचा एक व्हायरस बघितला होता आपण कालच्या PDF मध्ये बघितला, त्याचं नाव पण अवघडच होतं. इबोला व्हायरस असतो, अजून इबोला व्हायरस म्हणून एक इबोला व्हायरस आहे, राईट का. सो इबोला व्हायरस आहे, इबोला व्हायरस जो काही आहे हा पृथ्वीवरती 1976 साली आहे. जसं की कोविड-19 आला आहे, तसं इबोला व्हायरस म्हणून एक व्हायरस होता. त्या व्हायरसमुळे काय होतं माहिती आहे का, पूर्ण बॉडी जी काही आहे, पूर्ण बॉडी फेल झाल्यासारखी वाटते, पूर्ण अपंगत्व आल्यासारखं वाटतं. तो इबोला व्हायरस जो काही आहे 1976 मध्ये आलेला आहे, तेवढी बात लक्षामध्ये ठेवा तुम्ही, ठीक आहे. तो झिका व्हायरस जे काही आहे, डेंग्यू होण्यास झिका व्हायरस म्हणजे डेंग्यू झिका व्हायरसमुळे होत असतो. येलो फीवर पण झिका व्हायरसमुळे होत असतो. 2001 देखील टेररिस्ट अटॅक आहे अमेरिकेमध्ये झालेला, तो काय म्हणून ओळखला जातो, तो 9/11 म्हणून ओळखला जातो. तो 9/11 अटॅक म्हणून जर टाकलं तुम्ही तर अमेरिकेमधल्या बिल्डिंगा जे आहेत ना त्या हे केलेल्या बिल्डिंगांना पाडलेल्या ते विमानांनी, ते तुम्हाला दिसायला भेटणार. तो 2001 टेररिस्ट अटॅक इन द अमेरिका रिफर टू ॲज द 9/11. मला हे सांगा बरं का रे, 14 फेब्रुवारी 2019 आतंकवादी हमला, हे माहीत असेल ना तुम्हाला, 14 फेब्रुवारी पुलवामा हमला, राईट का. तर याच्यावरती MPCमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, या आपत्तीमध्ये क्वेश्चन विचारला आहे, तो आपत्ती व्यवस्थापकमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, ते लक्षात ठेवा. पुढे जाऊ.
तो 9/11 म्हणून ओळखला जाईल. सो 2001चा टेररिस्ट अटॅक जो अमेरिकेमध्ये झालेला आहे तो 9/11 म्हणून ओळखला जात असतो. एक्झाम्पल ऑफ द सिव्हिल वॉर. सिव्हिल वॉर म्हणजे काय, देशाच्या देशामध्ये युद्ध होतं, देशाच्या देशामध्ये जे युद्ध होतं त्याला आपण सिव्हिल वॉर म्हणत असतो. मग खालीलपैकी सिव्हिल वॉर कोणतं आहे बरं का, सिव्हिल वॉर कोणतं आहे आता तुम्हाला दिसायला भेटेल. वर्ल्ड वॉर 1 आणि 2 जे आहे सिव्हिल वॉर नाही आहे, तिथं अमेरिका जपान एवढ्या मोठ्या मोठ्या देशामध्ये युद्ध झालेलं आहे, त्यामुळे वर्ल्ड वॉर 1 आणि 2 जे काय आहे ते सिव्हिल वॉर नाही आहे. कारगिल युद्ध इंडिया पाकिस्तान, तर त्याच्यामुळे आपल्याला दिसायला भेटेल की हे सुद्धा जे की आहे कारगिल युद्ध पण काय सिव्हिल वॉर नाही आहे, राईट. नंतर व्हिएतनाम US वॉर, व्हिएतनाम आणि US हे दोन देशांमध्ये होणारा वॉर सुद्धा सिव्हिल वॉर नाही आहे. मग काय उत्तर असणार त्याचं, तो सायरियन वॉर जो काय आहे सायरियन वॉर हा सिव्हिल वॉर आहे. सिव्हिल वॉर म्हणजे देशाच्या देशामध्ये हा वॉर होत असतो, ओके, त्याला सिव्हिल वॉर म्हणत असतो आपण. पुढे H1N1 व्हायरस इज द व्हॉट. सो H1N1 जो काय आहे हा आपला एक फ्ल्यू, H1N1ला आपण स्वाईन फ्ल्यू म्हणत असतो, राईट का. इन्फ्लुजा जे आपण बघितलं अगोदर, तो तुम्हाला हा क्वेश्चन UPSC मध्ये पण आलेला आहे आणि हाच क्वेश्चन सरसरी MPSC मध्ये पण येईल, जसा तसा येईल डायरेक्ट. सो H1N1 व्हायरस इज द व्हॉट, स्वाईन फ्लूचा व्हायरस असतो, H1N1 व्हायरस म्हणून ओळखला जात असतो. पुढे काय आहे, पुढचं बघू. सो इंजिनियर डिझास्टर इज सिम्पली रिफर टू दोज डिझास्टर. इंजिनियरमुळे खूप सारे आपत्ती येतील. आता इंजिनियरमुळे आपत्ती येईल असं कधी म्हणणार बरं का. समजा एखादा इंजिनियर आहे जो सिव्हिल कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी ब्रिज बांधण्यामध्ये बिल्डिंग बांधण्यामध्ये हे करत आहे, तो मग आता आपण कधी म्हणणार बरं का की इंजिनिअरिंगमुळे आपत्ती झाली. जर इंजिनिअरिंगने जर का पुअर वर्क जर केलं असेल तर त्यामुळे म्हणू शकतो आपण, राईट. सो डिझाईन ऑफ द फ्लॉ ऑर मटेरियल फेल्युअर, राईट. इनसफिशियंट नॉलेज ऑफ द ज्याला इनसफिशियंट नॉलेज वगैरे असेल त्याच्यामुळे केअरलेस अँड द नेग्लिजन्स. तर याच्यावरती क्वेश्चन आपण बघितलात, कालच काहीतरी बघितला क्वेश्चन आपण. सो ऑल ऑफ दी अबो याचं उत्तर असणार आहे. पुढे हा झाला क्वेश्चन, हा पण झाला क्वेश्चन. पुढे सो द इपिसेंटर ऑफ द अर्थक्वेक ऑफ द मॅग्निट्यूड 5.7 आकर 3 जानेवारी 2017 इन त्रिपुरा वॉच. सो लक्षात घ्या, 2017ला त्रिपुरामध्ये भूकंप आला. सो 2017ला त्रिपुरामध्ये भूकंप आला. तुम्ही आता भूकंपाबद्दल पुन्हा रिव्हिजन करून देतो. लक्षात घ्या, भूकंप कुठे कुठे आलेला आहे. जबलपूर 22 मे 1997ला जबलपूरला भूकंप आलेला आहे. 30 सप्टेंबर 1993ला लातूरमध्ये किल्लारी या ठिकाणी भूकंप आलेला आहे, जो की 6.2 रिश्टर स्केलचा होता, राईट. नंतर त्रिपुरामध्ये भूकंप आलेला आहे आपल्या 3 जानेवारी 2017 5.7 रिश्टर स्केलचा. तर 5.7 रिश्टर स्केलचा जो त्रिपुरामध्ये भूकंप आलेला आहे 3 जानेवारी, आय थिंक किती 3 जानेवारी 2017 त्रिपुराला जो भूकंप आलेला आहे 5.7 रिश्टर स्केलचा, तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेला आहे बरं का. तर तो जो काही आहे तो ढलई जिल्हा आहे, धलाई वगैरे, तो धलाई जिल्ह्यामध्ये हा भूकंप आला आहे. तर त्रिपुरामधल्या धलाई जिल्ह्यामध्ये 3 जानेवारी 2017 रोजी जो काही आहे भूकंप आलेला आहे. असलेच काहीतरी क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, ठीक आहे. सो असलेच काहीतरी क्वेश्चन तुम्हाला विचारले ते लक्षामध्ये ठेवा, ठीक आहे. तो मग धलाई डिस्ट्रिक्टमध्ये ते घडलेलं आहे. पुढे जाऊ. द चेअरमॅन ऑफ द त्रिपुरा डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. महाराष्ट्र डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचा चेअरमॅन कोण असणार, आपला मुख्यमंत्री, राईट का. तो प्रत्येक स्टेटचा डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी कोण म्हणजे कोणाकडे असते बरं का, त्याचा मेन जो असतो तो आपला CM असतो, राईट, CM असतो. तर देअरफॉर चीफ मिनिस्टर याचं उत्तर राहणार आहे. नेक्स्ट, इथं चेअरमॅन ऑफ त्रिपुरा डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी काय, चेअरमॅन असणार. पुढे मॅनमेड डिझास्टर इन्क्लूड. मॅनमेड डिझास्टरमध्ये काय येणार आहे बरं का, वॉर येणार आहे, बरोबर. नंतर टेररिझम येणार आहे, इंडस्ट्रियल हजार्ड येणार आहे. सगळे मॅनमेड काय आहेत, मॅनमेड डिझास्टर आहेत, हे पण माहिती. पुढे आता बघा, माउंट किलीमांजरो तुम्ही जर टाकलं ना, माउंट किलीमांजरो याचा ॲक्च्युली तुम्ही हे जर टाकलं ना, डॉर्मंट व्होल्केनोचं मिनिंग काय होतं बरं का, की समजा 2 दिवसापूर्वी एका ठिकाणी ना व्होल्कॅनो आलेला आहे. नंतर तो व्होल्कॅनो येणार नाही, पण अचानक भविष्यामध्ये त्या ठिकाणी कधी पण येऊ शकतो. पर्टिक्युलर ठिकाणी एकदा व्होल्कॅनो आलेला आहे, परंतु भविष्यामध्ये कधी पण त्या ठिकाणी भूकंप येऊ शकतो, असा व्होल्कॅनो येऊ शकतो. असा जो व्होल्कॅनो असतो ना त्याला डॉर्मंट व्होल्कॅनो म्हणतात. डॉर्मंट व्होल्कॅनो म्हणजे काय, की असा व्होल्कॅनो जो भूतकाळामध्ये आलेला आहे पण भविष्यकाळामध्ये कधीही त्या ठिकाणी येऊन जाईल, तो असा डॉर्मंट व्होल्कॅनो असतो. मग आता डॉर्मंट व्होल्कॅनो, माउंट किलीमांजरो इज द बेस्ट एक्झाम्पल जी की आहे ते डॉर्मंट व्होल्कॅनोचं आहे. माउंट किलीमांजरो तुम्ही टाका डॉर्मंट व्होल्कॅनो, तुम्हाला माउंट किलीमांजरो पहिलाच शब्द दिसायला भेटणार. असे त्याच्या पुढे बरेचसे शब्द आहेत, पण माउंट किलीमांजरो जो काही आहे तो डॉर्मंट व्होल्कॅनोचं एक आपलं इम्पॉर्टंट इज माउंट किलीमांजरो इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द डॉर्मंट व्होल्कॅनो. पुढे द रिव्हर विच इज कॉज ट्रिमंडस फ्लड्स इन द आसाम. तो आता मी तुम्हाला बोललो होतो बरं का, की आसाममध्ये जी काही आहे ब्रह्मपुत्रा नदी असते, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी जात असते, त्याची समथिंग एक उपनदी आहे बराक म्हणून, तर त्या बराक नदीवरती पूर आलेला आहे, राईट. त्याचं उत्तर बराक बरोबर एकदम. तर रिव्हर विच कॉज द ट्रिमंडस फ्लड्स इन द आसाम इज द बराक रिव्हर. ओके. नेक्स्ट,
बिलो द ॲव्हरेज रेनफॉल, बिलो द ॲव्हरेज रेनफॉल प्रोलॉंग पिरियड द टाईम. जर का समजा ॲव्हरेज रेनफॉलपेक्षा पाऊस जर का कमी पडत असेल जास्त काळासाठी तर काय होईल बरं का रे? जर ॲव्हरेज रेनफॉलपेक्षा पाऊस जर का कमी पडला जास्त काळासाठी तर काय होताना दिसायला भेटेल आपल्याला? ड्रॉट येताना दिसायला भेटणार. याचं उत्तर ड्रॉट आहे, इथं फ्लड राहणार नाही. राईट. तो दुष्काळ आपल्याला दुष्काळ दिसायला भेटतं ॲव्हरेज रेनफॉलपेक्षा जर का समजा कमी पाऊस पडतोय जास्त टाईम पुरता, आपल्याला माहिती आहे ते मेट्रोलॉजिकल ड्रॉट असू शकतो, हायड्रोलॉजिकल ड्रॉट असू शकतो किंवा ॲग्रिकल्चर ड्रॉट असू शकतो. याचं उत्तर ड्रॉट असणार आहे. नेक्स्ट, फ्लड कॅन बी कंट्रोल बाय. जर तुम्हाला पुरांना रोखायचं असेल तर एक तर जंगलतोड रोखून द्या, जंगलतोड रोखा आणि त्याच्याऐवजी काय करा तुम्ही जंगलतोड न करता तुम्ही काय करा झाडं लावा. राईट का? झाडं लावणं त्याला म्हणतो आपण ॲफॉरेस्टेशन. ॲफॉरेस्टेशन म्हणजे काय? ॲफॉरेस्टेशन म्हणजे झाडं लावणं. तर मग झाडं वगैरे तुम्ही लावू शकतात. ॲफॉरेस्टेशन म्हणजे झाडं लावणं, वनीकरण करणं. मग वनीकरण करा, पूर येणार नाही. राईट का? पूर जर येऊ द्यायचा नसेल तर तुम्ही झाडं वगैरे लावू शकतात. कन्स्ट्रक्शन ऑफ द डॅम, तो डॅमचं कन्स्ट्रक्शन जर का केलं तर डॅमचं कन्स्ट्रक्शन केल्यामुळे काय असतो? रिझर्वायर, चांगला मोठा रिझर्वायर तयार होणार आहे आणि पूरला कंट्रोल करणार आहे. सो फ्लडला कमी करण्यासाठी आपल्याकडे रिझर्वायर असतात. रिझर्वायरसाठी आपल्याला डॅम कन्स्ट्रक्ट करावं लागेल. तो फ्लडला कंट्रोल करण्यासाठी डॅमला बांधा किंवा वनीकरण करा. वनीकरण करा म्हणजे झाडे लावा, ॲफॉरेस्टेशन करा. ओके. सो बोथ ए अँड बी आर करेक्ट. बरोबर आहे. नेक्स्ट, हां, तर व्हॉट इज कॉल्ड what is it called when the large number of the people in community get disease at a same time? राईट. तो सेम टाईम काय मेन्शन केले बरं? व्हॉट इज कॉल्ड वेन लार्ज नंबर ऑफ द पीपल इन कम्युनिटी. एका कम्युनिटीमध्ये रोगराई पसरते, तर एका कम्युनिटीमध्ये रोगराई पसरत असेल तर एपिडेमिक. इंटरनॅशनल स्केलवरती जर का हे असेल तर ते काय झालं? आपलं पॅन्डेमिक. राईट का? सो ही बात आपण केलेली आहे. नेक्स्ट, आणि सुरतच्या ठिकाणी सुरत गुजरात 1994 आय थिंक सुरत गुजरात 1994ला प्लेग नावाचा रोग पसरला होता. तो कोणत्या लेवलचा होता बरं का रे? पॅन्डेमिक की एपिडेमिक? सुरत गुजरात 1994 एपिडेमिक. ठीक आहे. तर पुढे जाऊया. पुढे जर गेलात तर आता एपिडेमिक. डिझास्टर मॅनेजमेंट कवर. तो डिझास्टर मॅनेजमेंट काय कवर करते? सो मेंटेनिंग द कंट्रोल ओव्हर द डिझास्टर. बरोबर. तो डिझास्टरवरती पुढे रिड्युसिंग द इफेक्ट ऑफ द डिझास्टर. बरोबर. ब्रीफिंग ऑफ द गव्हर्नमेंट ऑफिशियल अबाउट डिझास्टर. राईट का? तो काय काम करत असते? ऑल ऑफ दी अबो याचं उत्तर राहणार आहे. मराठी आणि इंग्रजी दोघं आहे, त्याच्यावरून तुम्हाला ते ज्याने डिझास्टरचा अभ्यास केला त्याला याच्याबद्दल उत्तर देता येईल चांगल्या पद्धतीने. पुढे काय? द प्रायमरी गोल काय? प्रायमरी गोल ऑफ द डिझास्टर प्रिपेअरनेस प्लान. तो डिझास्टर प्रिपेअर राहण्याच्या अगोदर म्हणजे आपल्याला तयार राहायचं काय? एखाद्या डिझास्टरच्या अगोदर आपल्याला तयारी करून ठेवायची असेल तो काय म्हणताय? प्रायमरी गोल ऑफ द डिझास्टर प्रिपेअरनेस प्लान इज व्हॉट? टू प्रोटेक्ट पॉप्युलेशन, टू प्रोटेक्ट व्हॅल्युएबल रिसोर्स, टू कीप कम्युनिकेशन लाईन ओपन, टू प्रोटेक्ट इन्व्हायरमेंटल हेल्थ पर्सनल. तर प्रायमरी गोल ऑफ द डिझास्टर प्रिपेअरनेस प्लान इज द व्हॉट? टू प्रोटेक्ट द पॉप्युलेशन. टू प्रोटेक्ट द पॉप्युलेशन जी काही एकदम बरोबर उत्तर आहे. द प्रायमरी गोल ऑफ द डिझास्टर प्रिपेअरनेस प्लान इज द टू प्रोटेक्ट द पॉप्युलेशन. ओके. याला व्यवस्थित नोट्स बनवा याच्या वाटल्यास तर तुम्ही. पुढे जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग लीड्स टू द अर्थक्वेक. तो अर्थक्वेक लीड्स टू द अर्थक्वेक कशामुळे होतं बरं का रे? तुम्हाला मी सांगितलं ना अर्थक्वेक कशामुळे? मायनिंगमुळे अर्थक्वेक होत असतं. कोणी मायनिंग करत असेल त्याच्यामुळे अर्थक्वेक होईल. व्हॉल्कॅनिक इरेक्शनमुळे अर्थक्वेक होईल. अजून कशामुळे अर्थक्वेक होतं? पाणी जमिनीमध्ये पाझरतं त्याच्यामुळे त्याची वाफ करण्याचा प्रयत्न होतो त्याच्यामुळे. आणि डॅम जे काय आहेत त्याच्यामुळे पण. न्यूक्लिअर एक्सप्लोजनमुळे पण होत असतं. राईट. न्यूक्लिअर एक्सप्लोजनमुळे होत असतं. न्यूक्लिअर एक्सप्लोजनमुळे का भूकंप येतो किंवा काय म्हणलो तुम्हाला आठवते का? न्यूक्लिअर टेस्टिंग करतात अंडरग्राऊंडमध्ये. तर अंडरग्राऊंडमध्ये न्यूक्लिअर टेस्टिंग केल्यामुळे भूकंप येत असतो. नंतर पुढे काय बरं का? पुढे जर बघायला गेलं तर मुवमेंट ऑफ द प्लेटमुळे येईल, एक्स्ट्रॅक्शन ऑफ द मिनरलमुळे येईल. ऑल ऑफ द अबोव इज द राईट आन्सर. नेक्स्ट इज द व्हॉट? इन द आई ऑफ द सायक्लॉन टेम्परेचर. तो सायक्लॉनच्या जर माझा सायक्लॉन अशा पण तुम्हाला दिसायला भेटत असतो. याच्या आतमध्ये जर तुम्ही हे बघितला तो इन द आई ऑफ सायक्लॉन द टेम्परेचर इज व्हॉट? तो टेम्परेचर काय असते बरं का त्याच्या ठिकाणी टेम्परेचर जे असतं ते लो असतं. तो टेम्परेचर लो असतं आणि ते लो टेम्परेचर जे की त्याच्यामुळे काय होतं? लो हवा असते आणि लो हवा वरती जाते, खूप वरती जाते, वरती पार टोकाला जात असते, वरती जाऊन मग ढग बनतात. वरती जाऊन ढग बनतात. कधी पण सायक्लॉनच्या आईमध्ये ढग बनत नाही. याच्यामध्ये ढग नाही बनत कधी बी. ढग कुठे बनतात? टॉपला ढग बनतात. ठीक आहे. तर अशा बंदी बात लक्षात ठेवायची. पुढे काय? इन द आई ऑफ द सायक्लॉन टेम्परेचर इज द लोएस्ट. इबोला व्हायरस डिझीज फर्स्ट अपियर इन द 1976. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काय काय असतं बरं का? मिटिगेशन करणं म्हणजे काय? चला सांगा बरं का. व्हॉट मीन बाय मिटिगेशन? प्रिव्हेन्शन. मिटिगेशन म्हणजे प्रिव्हेन्शन का? सो मिटिगेशनचा मिनिंग काय होत असतो की एखादा सारखा डिझास्टर जर का येत असेल, डिझास्टरला आपण रोखू शकत नाही. तो डिझास्टरला आपण रोखू शकत नाही पण त्याचे परिणाम
त्याचे होणारे परिणाम कमी करू शकतो. होणारे परिणाम कमी करणं म्हणजे मिटिगेशन करणं. तो मिटिगेशन म्हणजे काय, MPSCला क्वेश्चन आलेला आहे, राईट. मिटिगेशन, तो डिझास्टर मॅनेजमेंट इन्क्लूड मिटिगेशन, रिकन्स्ट्रक्शन, रिहॅबिटेशन. नेक्स्ट पुढे काय आता, आंध्र प्रदेश. लक्षात घ्या रे, आंध्र प्रदेशमध्ये एक सायक्लोन आला होता. आंध्र प्रदेश, त्या सायक्लोनचं नाव जो की ना, आता सायक्लोनबद्दल सांगून देतो, सायक्लोनबद्दल सांगतो, लक्षात घ्या. ठीक आहे, तो आपला हा भारत आहे. ओके, हा भारत आहे. आता आंध्र प्रदेश या ठिकाणी कुठेतरी दिसायला भेटेल तुम्हाला. तर ही तारीख पक्की लक्षामध्ये घ्या, 15 नोव्हेंबर समथिंग काहीतरी 1977 आहे. तर आंध्र प्रदेश वॉज द सेव्हिअरली बॅटर्ड सायक्लोनिक स्टॉर्म विच इज किल मोर दॅन 10,000पेक्षा जास्त लोक मेली गेलीत, राईट का. तो 15/11/1977 म्हणून ही तारीख लक्षात घ्या. 15/11/1977 आंध्र प्रदेशमध्ये सायक्लोन आला होता. आणि ही सायक्लोनमुळे जी काय कम से कम 1977 तरी लक्षात घ्या, 1977ला आंध्र प्रदेशमध्ये सायक्लोन आला होता. 10,000पेक्षा जास्त लोकसंख्या जी काही याच्यामध्ये या सायक्लोनमुळे वारली गेली होती. ओके, अजून बरेचसे जे काही आहे सायक्लोन आहेत बरं, जसे की काय, तर 15/11/1977 आंध्र प्रदेशची बात केली. आपला हिंदी महासागर जो की आहे इकडच्या साईड, ठीक आहे. तो हिंदी महासागराच्या उत्तरेस मिळतो. हिंदी महासागराच्या, आता हिंदी महासागर इथून काही ते हिंदी महासागर असतो आपल्या याच्या साऊथला, याच्या नॉर्थला, हिंदी महासागरच्या नॉर्थला जे की आहे 2017ला एक सायक्लोन आला होता. डिसेंबर 2017ला. तर डिसेंबर 2017ला एक सायक्लोन आला होता हिंदी महासागराच्या उत्तरेस. तुम्हाला प्रश्न विचारला MPSCमध्ये, डिसेंबर 2017ला हिंदी महासागराच्या उत्तरेस. तो हिंदी महासागर इथं खाली आहे, त्याच्या उत्तरेस म्हणजे वरती इथे कुठेतरी. तो डिसेंबर 2017 हिंदी महासागराच्या उत्तरेस एक सायक्लोन आला होता, एक चक्रीवादळ आलं होतं. त्या चक्रीवादळाचं नाव काय आहे, तुम्ही आता पण लगेच सर्च करू शकतात. ओखी, राईट का. ओखी म्हणून चक्रवादळ आहे ते, ओखी चक्रीवादळ. तो ओखी चक्रीवादळ डिसेंबर 2017 आता ठीक आहे. तो डिसेंबर 2017ला हिंदी महासागराच्या उत्तरेस जो काय आहे हे चक्रीवादळ आलं होतं, ज्याला ओखी चक्रवादळ म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा ही बात, ठीक आहे. 15/11/1977ला आंध्र प्रदेशमध्ये सायक्लोन आलेला होता. आणि त्याच्यामुळे जी काही बरीचशी 10,000पेक्षा जास्त इथं लोक सांगितलेली आहेत, राईट. पुढे जाऊ आपण. द सुनामी आकर ओनली ड्युरिंग, सुनामी कधी घडते बरं का. आता सुनामी कधी घडेल असा जर का प्रश्न विचारतात की सुनामी कधी घडेल, सुनामी कधी घडेल आपल्याला माहीतच नाही. कधी घडेल, दिवसा घडेल, रात्री घडेल, कधी घडेल. कारण की सुनामी घडते कशामुळे, तर सुनामी जी काही आहेत आपल्या भूकंपामुळे घडते. भूकंपामुळे सुनामी घडते. मग भूकंप तर कधीही घडणार, बरोबर की नाही. ते सकाळी घडेल किंवा रात्री घडेल असं काही नसतं. सो देअरफॉर एनी टाईम इन द डे ऑर द नाईट कधी घडू शकतं, सुनामी कधी येऊ शकते. पुढे युनायटेड नेशन डिझास्टर मॅनेजमेंट टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर द सॉल्विंग द प्रॉब्लेम रिझल्टिंग फ्रॉम द डिझास्टर इन. तर जगभरातील असणारे डिझास्टर रिलेटेडचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्याचं काम कोण करत असते, युनायटेड नेशन, राईट का. सो युनायटेड नेशन डिझास्टर मॅनेजमेंट टीम जी काही आहे ही जगभरामध्ये असणारे जेवढ्या काही आपत्ती असतील त्या आपत्तीचे प्रॉब्लेम जे काही असेल ते सॉल्व्ह करायचं काम करत असते. कोण काम करत असते, युनायटेड नेशन UN डिझास्टर मॅनेजमेंट टीम. ओके, इन ऑल कंटिनेंट्स मी टॉट, जगभरामध्ये. तो पूर्ण जगभरामध्ये, एखाद्या याच्यामध्ये नाही, पूर्ण जगभरामध्ये. ओके, सो इन ऑल कंटिनेंट. पुढे हाऊ मेनी 35 इंडियन स्टेट युनियन टेरिटोरीज आर द डिझास्टर प्रोन. आता नंबर विचारलेत, असे नंबर काही लक्षात ठेवू नका, ठीक आहे. नंबर काही लक्षामध्ये राहणार पण पाठ बी करू नका, सोडून द्यायचं. पुढे जाऊ. आता असे नंबर लक्षात नाही ठेवायचे. नंबर ऑफ द ह्युमन लाईव्ह ड्युरिंग द 1980 ते 2010 ड्यू टू द नॅचरल अँड द मॅनमेड डिझास्टर इन इंडिया. आता ही संख्या दिलेली पुन्हा, आणि संख्या पण बघा किती व्हॅरी करून दिलेली. संख्या पण बघा इथे एक ॲक्च्युली जो की ना असा हा डाटा कुठेतरी सेव्ह असेल. जसं की पुस्तकामध्ये आपण काल बघितलं होतं ना, 2006 ते 2015ची बात केली होती आपण, 2010 ते 2014ची बात केली होती आपण. कशाबद्दल, फायरबद्दल. मुंबईमध्ये आलेला जो की फायर आहे, त्या मुंबईमध्ये आलेला फायर जो की ना त्याची तारीख पण विचारली आहे. समथिंग 26 सप्टेंबर 2005 असं काहीतरी तारीख आहे. ते डिस्कस करू आपण पुढे जाऊन, दिसायला भेटेल. तर आता बघा, तर या ठिकाणी काय म्हणले बरं का, 1980 पासून 2010 एवढ्या टायमिंग किती त्या वर्षाचा, 30 वर्षाचा. या 30 वर्षाच्या टायमिंगमध्ये नॅचरल आणि मॅनमेड डिझास्टरमध्ये किती लोक भारतामध्ये मारली गेलेली आहेत. तर किती लोक मारली गेली, 1,43,039. 1,43,039. आय थिंक हे पुस्तकामध्ये आलं असेल आपल्या, आता जरा ब्लड झालं आहे. 1,43,039 जे की 1980 ते 2010 एवढ्या टायमिंगमध्ये हा रेकॉर्ड केला गेलेला आहे हा डाटा. पुढे जाऊ. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट जे की आहे हे कुठे आहे, न्यू दिल्लीला. तर न्यू दिल्लीला नॅशनल इन्स्टिट्यूट डिझास्टर मॅनेजमेंट,
NIDM नॅशनल इन्स्टिट्यूट डिझास्टर मॅनेजमेंट जे काही आहे हे कुठे आहे न्यू दिल्लीला अजून डिझास्टर मॅनेज करण्यासाठी डिझास्टरला मॅनेजमेंट करण्यासाठी अजून एक संस्था आहे सार्क म्हणून SAARC तो SAARC याची सुद्धा याचं ठिकाण कुठे आहे हे पण दिल्लीमध्येच आहे आणि NIDA जे काही आहे NIDA भारतामधलं जे काही आहे ते पण दिल्लीमध्येच आहे ओके. So National Institute of the Disaster Management is at the New Delhi. Next, the disaster is the derived from the following language. Disaster हा शब्द कोणाकडून झालेला आहे फ्रेंच. डिझास्टर हा फ्रेंच वर्ड आहे. डिझास्टरे काय म्हणतो त्याला आपण डिझास्टरी असा शब्द असतो तो डी जा गुगलवरती टाकून बघा तुम्हाला दिसायला भेटेल. ॲक्च्युली फ्रेंचमध्ये असा एक शब्द असतो डिझास्ट्रे म्हणून तो डिझास्ट्रे म्हणून फ्रेंचचा एक वर्ड आहे त्याच्यापासून डिझास्टर हा शब्द आलेला आहे. सो डिझास्टर इज अ फ्रेंच वर्ड. डिझास्टर हा कोणता वर्ड आहे फ्रेंच वर्ड आहे. पुढे जाऊ. अर्थक्वेक आणि सुनामी या दोन डिझास्टरचं पर्सेंटेज एकूण किती आहे. टोटल डिझास्टर आहे आपल्याला दिसायला भेटते की टोटल डिझास्टर आहे. या टोटल डिझास्टर म्हणजे फायर डिझास्टर बायोलॉजिकल डिझास्टर न्यूक्लिअर डिझास्टर एवढे सगळे डिझास्टर आहे. या डिझास्टरपैकी अर्थक्वेक आणि याचा हिस्सा किती आहे सुनामी. तो अर्थक्वेक आणि सुनामी या दोघांचा हिस्सा जर बघायला गेला तर 8%चा हिस्सा आपल्याला दिसायला भेटत असतो. सो अर्थक्वेक अँड द सुनामी कॉन्स्टिट्यूट डिझास्टर अबाउट 8%. ओके अबाउट 8% दिसायला भेटत असते. पुढे द डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट वॉज मेड इन. डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट कधी तयार झाला बरं का रे 2005. डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट कधी आला 2005. तर 2005ला बघा 26 डिसेंबर आय थिंक तो 26 डिसेंबर 2004ला 26 डिसेंबर 2004ला जो की आहे सुनामी आली होती 11 देशामध्ये परिणाम करून गेली होती. तुम्हाला मी सांगितलं केरळ आणि तामिळनाडू पण बोललो होतो मी तुम्हाला. तर तिथं आलेली जी की सुनामी होती ठीक आहे त्या सुनामीमुळे काय कळालं बरं का तर आपल्या भारत सरकारने डोकं लावलं की यार आता नको आता जास्त झालं राईट का. सो नॅशनल डिझास्टर ॲक्ट 2005 त्याने काढला आणि त्याच्या अंतर्गतमध्ये नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ही त्याच्या अंडर काम करायला लागली. याच्या अंडरमध्ये मग बाकीच्या जे की वेगवेगळ्या ऑथॉरिटी स्टेट लेवलला आल्या. स्टेट लेवलला नंतर डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा ऑथॉरिटी असते. ओके मग एखाद्या जिल्ह्यावरती जर का समजा एखादी आपत्ती आली असेल तर त्या ठिकाणची आपत्तीचा नोंद कोण घेत असतं कलेक्टर घेत असतो. नंतर मग समजा आता स्टेट लेवलला जर काही आपत्ती असेल तर तिचं जे की तिची नोंद कोण घेत असतो अशा पद्धतीने जे काय आहे ते हँडल करत असतात. नेक्स्ट इंडियन नॅशनल सुनामी वॉर्निंग सिस्टीम बिकेम ऑपरेशनल इन. इंडियन नॅशनल सुनामी वॉर्निंग सिस्टीम बिकेम ऑपरेशनल इन 2007. तर 2007मध्ये ॲक्च्युली 2004मध्ये सुनामी वगैरे आली होती परंतु जी प्रोग्रेसमध्ये आपल्याला 2007मध्ये आता काय मेन्शन केले इंडियन नॅशनल सुनामी वॉर्निंग सिस्टीम जी की आहे ती काम करायला लागली. इंडियन नॅशनल सुनामी वॉर्निंग सिस्टीम बिकेम ऑपरेशनल इन 2007. तर 2005मध्ये काय झालं 2007मध्ये काय झाले तारखा लक्षात राहू द्या. पुढे जाऊ. आसियन डिझास्टर प्रिपेअरनेस सेंटर इज ॲट. आसियन डिझास्टर प्रिपेअरनेस सेंटर. सो आसियन डिझास्टर प्रिपेअरनेस सेंटर कुठे आहे बरं का तर ते आहे बँकॉकमध्ये. तर बँकॉकमध्ये आहे ते लक्षात राहू द्या. आसियन डिझास्टर प्रिपेअरनेस सेंटर हे बँकॉकमध्ये आहे. NDMA याचं सेंटर कुठे आहे दिल्लीमध्ये आहे न्यू दिल्लीमध्ये. नंतर सार्क SAARC याचं ही डिझास्टर संस्था आहे एक हिचं पण सेंटर कुठे आहे दिल्लीला. तो अशा पद्धतीने लक्षामध्ये राहू द्या. तो ADP आसियन डिझास्टर प्रिपेअरनेस सेंटर इज ॲट द बँकॉक. पुढे जाऊया. हाऊ मच पर्सेंटेज ऑफ द इंडियन लँड इज प्रॉन टू द अर्थक्वेक. तो आता एक काम कोणतरी करा बरं का. एक काम करून मला आता 52% वाटतं इथं कारण की मी जेव्हा शिकवलं तुम्हाला 52% सांगितलं होतं मी. तर एकदा चेक करा बरं का. हाऊ मच पर्सेंटेज ऑफ द इंडियन लँड प्रॉन टू अर्थक्वेक. सो इंडियन लँड प्रॉन टू अर्थक्वेक पर्सेंटेज ऑफ इंडियन लँड काय टाका पर्सेंटेज ऑफ इंडियन लँड इज प्रॉन टू अर्थक्वेक टाका पटकन. पर्सेंटेज ऑफ इंडियन लँड इज प्रॉन टू अर्थक्वेक 58.6 राईट का म्हणजे 59 बरोबर आहे. ओके तो 59 बरोबर आहे. तो 59 बरोबर आहे. तर हाऊ मच पर्सेंटेज ऑफ इंडियन लँड इज अ प्रॉन टू अर्थक्वेक तो 59 जे काही आहे त्याचं उत्तर राहणार आहे. नेक्स्ट आता बघा हाऊ मच इंडिया कोस्टलाईन इज व्हॅल्युरेबल टू द डिझास्टर. कोस्टल लाईन हाऊ मच ऑफ इंडियाज कोस्टल लाईन इज व्हॅल्युरेबल टू द डिझास्टर. तर जी काही आपला समुद्र किनारा असतो त्या समुद्र किनाऱ्याची किती लांबी आहे जी डिझास्टरला नेहमी फेस करत असते. तर समुद्र किनाऱ्याची जी की लांबी
5,700 किलोमीटर, 5,700 किलोमीटरचा जो समुद्र किनारा आहे आपला, राईट का, तर तो नेहमी डिझास्टरला फेस करत असतो. तो किती बरं का, डिझास्टरला फेस, व्हल्नरेबल डिझास्टर म्हणतोय मी, व्हल्नरेबल डिझास्टरला फेस करणारा जो की आपला समुद्र किनारा आहे त्याची लांबी किती असते, तर व्हल्नरेबल डिझास्टरला फेस करणारा आपला समुद्र किनाऱ्याची लांबी 5,700 किलोमीटर असते. हा क्वेश्चन पुन्हा अजून रिपीट होणार आहे. सो हाऊ मच इंडियाज कोस्टलाईन इज व्हल्नरेबल टू द डिझास्टर इज 5,700 किलोमीटर. नेक्स्ट इज व्हॉट, द सायक्लॉन SIDR इज हिट्स बांगलादेश इन. तो SIDR म्हणून एक सायक्लॉन आहे, SIDR सीधर म्हणून समथिंग नाव आहे त्याचं. तो SIDR सायक्लॉन जे काय आहे ते बांगलादेशमध्ये कधी आलं होतं म्हणे, तो बांगलादेशमध्ये 2007ला आलं होतं ते. ठीक आहे, तो 2007मध्ये बांगलादेशमध्ये आलं होतं. मग आता अशा ठिकाणी तुम्ही काय करायचं, लगेच SIDR लगेच गुगलवरती टाकून बघायचं, मग थोडीफार इन्फॉर्मेशन जास्त भेटून जात असते. सो SIDR 2007मध्ये बांगलादेशमध्ये आलेलं आहे, एवढं लक्षामध्ये ठेवा. नेक्स्ट, disaster can be categorized into various type of the on the basis of the, so disaster can be categorized into various type on the basis of the what, loss of human life they result, राईट की. सो मॅनमेड डिझास्टर आहे आपल्याकडे जो की आहे मॅनमेड डिझास्टर आहे, आपल्याकडे नॅचरल डिझास्टर पण आहे. मी तुम्हाला जर का प्रश्न विचारला की फायर जे की ना, फायर जी की आहे एक डिझास्टर आहे, हे कशामुळे होत असतं, तुम्ही म्हणणार मॅनमेड डिझास्टर पण आहे आणि नॅचरल डिझास्टर पण आहे. फक्त याच्यामध्ये काय दिसायला भेटतं, 90% हा मॅनमेड डिझास्टर आहे फायर, आणि 10% तो आपला काय असतो, तो आपला नॅचरल डिझास्टर असतो. फायरबद्दल आपण बघितलेलं आहे. आता काय मेन्शन केलं बरं का, की डिझास्टरला आपण वेगळ्या प्रकारमध्ये, डिझास्टरचे 2 प्रकार पाडले, नॅचरल डिझास्टर आणि मॅनमेड डिझास्टर. मग यांना आपण कॅटेगरी केली, कशाच्या बेसवरती कॅटेगरी केली बरं का, की ह्युमन लाईफ जी की आहे, ह्युमन लाईफचा किती लॉस होते त्याच्यानुसार आपण कॅटेगरी करतो. सो डिझास्टर कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ लॉस ऑफ द ह्युमन, राईट का, त्याच्यावरून आपण हे क्लासिफाईड केलेलं आहे. नेक्स्ट, द टर्म सुनामी इज कॉइन फ्रॉम, आपल्याला माहिती आहे आता सुनामी ही टर्म कशापासून आलेली, जपानीजपासून. सुनामी ही टर्म जापानीज पासून आलेली आहे, राईट का. सुनामी याचा मिनिंग काय होतो सांगा बरं का रे, सुनामी हा जापानीज वर्ड आहे आणि याचा मिनिंग काय होतो हे सांगा मला पटापट. सुनामीचा मिनिंग काय होतो, हार्बर वेव्ह. सुनामी इज नथिंग बट दी व्हॉट, हार्बर वेव्ह. हार्बर वेव्ह म्हणजे काय, किनाऱ्यावरती. सो किनाऱ्यावरती म्हणजे काय, ज्या ठिकाणी शॅलो वॉटर डेप्थ आहे, शॅलो वॉटर डेप्थला काय घडतं त्याला सांगा बरं का कोणीतरी रे, शॅलो वॉटर डेप्थला काय घडतं, ॲट अ शॅलो वॉटर डेप्थला काय घडतं सांगा पटकन. सुनामी इज ऑल्सो नोन ॲज अ हार्बर वेव्ह, सुनामी इज ऑल्सो नोन ॲज अ व्हॉट, शॅलो वेव्ह. तो ज्याला शॅलो वॉटर वेव्ह म्हणतात. शॅलो वॉटर वेव्ह का म्हणतो, कारण की शॅलो वॉटर वेव्हला काय घडतं हे सांगा मला तुम्ही पटकन. आहेत का तुम्ही, चला सांगा पटकन. शॅलो वॉटर वेव्हला काय घडत असतं, जी वेवलेंथ आहे आपली ती वेवलेंथ काय होऊन जाते, कमी होऊन जाते. सो शॅलो वॉटर वेव्हच्या ठिकाणी वेवलेंथ कमी होऊन जात असते. वेवलेंथ कमी झाल्यामुळे काय असतं, त्याची हाईट वाढून जाते. लक्षात घ्या ही बात. तो किनाऱ्यावरती काय असतं, वेवलेंथ कमी होऊन जाते, परंतु जी हाईट आहे कशाची, वेवची हाईट वाढून जात असते. सो राईट, वेवची हाईट वाढून जात असते, ही बात लक्षामध्ये ठेवून घ्या. सो सुनामी जो की आहे, सुनामी हा जापानी वर्ड आहे, त्याचं मिनिंग हार्बर वेव्ह होत असतो किंवा शॉर्ट, त्याला म्हणतो शॉर्ट, आपण काय म्हणतो शॅलो वॉटर डेप्थ वेव्ह म्हणू शकतो आपण त्याला. ओके, नेक्स्ट, लँडस्लाईड कशामुळे होत असते बरं का रे, आपण MPCमध्ये क्वेश्चन विचारला गेला आहे. लँडस्लाईड कशामुळे होणार आहे, तो लँडस्लाईड इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल, बरोबर, जास्त पाऊस जर पडला तर लँडस्लाईड होताना दिसायला भेटेल. स्टीप स्लोप जर असेल तर लँडस्लाईड होताना दिसायला भेटणार आहे. नंतर डिफॉरेस्टेशन लिडिंग टू द सॉइल इरोजन, बरोबर, जर का समजा जंगलतोड जर केली तर जंगलतोड केल्यामुळे मातीची धूप होणार, आणि मातीची धूप होणं म्हणजे माती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाणं, आणि माती एका ठिकाणी जर का दुसऱ्या ठिकाणी वाहून जर गेली तर लँडस्लाईड झाली म्हणू शकतो आपण, बरोबर की नाही. तर लँडस्लाईड होण्यामागे कारणं कोणकोणती आहेत, इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल, स्टीप स्लोप आहे, डिफॉरेस्टेशन लिडिंग टू द सॉइल इरोजन, राईट, ऑल ऑफ दी अबोव इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, नोव्हेंबर 1977, तो तुम्हाला 1977 पक्का लक्षामध्ये ठेवायला लावलं आहे मी, राईट का. 1977मध्ये आंध्र प्रदेशमध्ये सायक्लॉन आलेला आहे, हे डोक्यामध्ये घालून घ्या. 1977ची तारीख पुन्हा येईल ती. सो ऑन नोव्हेंबर 1977, राईट का, सायक्लॉन विच हॅड बीन ऑपरेटेड हिट तामिळनाडू इन्स्टेड स्ट्रक द सेंट्रल कोस्ट अँड द डायव्हर्टेड सेव्हरल विलेज. तर आपण 15/11 तारीख काय दिली होती आपण, 15/11/1977 ओडिसामध्ये आलेला हा आपलं आंध्र प्रदेशमध्ये आलेला हा जो सायक्लॉन होता 15/11/1977मध्ये 10,000पेक्षा जास्त लाईव्ह जे काही आहेत आपल्याला नुकसान होताना दिसायला भेटलेत. आणि पुढे जर बघायला गेलं तर काय झालं बरं का, हा सायक्लॉन पुढे जातोय, त्याला कुठे जायला पाहिजे होतं बरं का. सो हिट तामिळनाडू, तो तामिळनाडूला जाऊन हिट झाला. इन्स्टेड द स्ट्रक द सेंट्रल कोस्टला स्ट्रक न होता तो तामिळनाडूमध्ये शिरत असतो, राईट का. आणि तो कोणता सायक्लॉन असतो, आंध्र प्रदेश नाव आहे त्या सायक्लॉनचं, नावच आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेश सायक्लॉन 15/11/1977. ओके, पुढे जाऊया.
सो फॉर कोऑर्डिनेशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटी, तुम्हाला काल सांगितले बरं का मी, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जी की आहे याला कंट्रोल कोण करते बरं सांगा रे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीला कंट्रोल कोण करते. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीमध्ये सदस्य किती असतात, मेन सदस्य कोण असतो आणि बाकीचे सदस्य कोण असतात, कोणीतरी पटापट सांगा मला. 9 सदस्य असतात. पीएम त्याचा चेअरमन असतो. आणि पीएमच्या अंतर्गत पीएम काम सांगतो. पीएम कोणाला काम सांगतो, व्हाईस चेअरपर्सन व्हाईस चेअरपर्सनला तो काम सांगत असतो. व्हाईस चेअरपर्सन जो काही असतो कोण असतो बरं का सांगा. व्हाईस चेअरपर्सन कॅबिनेट मिनिस्टर पैकी असतात. तो कॅबिनेट मंत्री असतो आणि त्याच्या खालचे जेवढे काही असतील ते सगळे सीएम असतात. राईट. आणि एनडीएमए ला कंट्रोल कोण करतंय, काल सांगितलं तुम्हाला मी, होम मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर. सो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर काल सांगितलं तुम्हाला, मिनिस्ट्री ऑफ MHA लिहून दिलं होतं काल, आठवते का. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर जे काय आहे हे कंट्रोल करत असतं NDMA ला. ही बात लक्षामध्ये घालून घ्या. पुढे जाऊ. सो पुढचं काय बरं का. सो युनायटेड नॅशनल डिझास्टर टीम काय करत असते, जगभरामध्ये कुठेही डिझास्टर उद्या त्या तो प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं काम करत असते कोण. सो युनायटेड डिझास्टर मॅनेजमेंट टीम रिस्पॉन्सिबल फॉर सॉल्विंग द प्रॉब्लेम रिझल्ट इन द डिझास्टर ऑल कंट्रीज ऑल द वर्ल्ड. बरोबर. सो पूर्ण जगभरामध्ये असणारे जेवढे काही देश असतील त्यांच्याबद्दल ते लक्ष घालत असतात. पुढे जाऊ. National Disaster Management Division of Government India whenever necessary send to disaster affected area coordination its containing satellite phones medicine for affecting peoples provide the relief measure. बरोबर. तो नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट काय काम करते बरं का, ज्या ठिकाणी डिझास्टर झालेला आहे त्या ठिकाणी डिझास्टर कमी करण्यासाठी जेवढ्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी प्रोव्हाइड करत असते. राईट. सो नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे काही आहे ते काय काम करत असणार आहे. सो सॅटेलाईट फोन वगैरे आता ॲक्च्युली जर बघायला गेलात तर मॉनिटर करायचं काम करते. मॉनिटरमध्ये सॅटेलाईटचा सगळा क्षेत्र येऊन जातो त्याच्यामध्ये. ओके. तो अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. नेक्स्ट पुढचं काय, वेन द पॉवरफुल अर्थक्वेक स्ट्रक द साऊथ ईस्टर्न इराण. आता कुठे गेलं रे, एक मिनटं खाली गेलो मी जास्त. एक मिनटं हे झालं ना आपलं. हां, तर हे इथपर्यंत झालं. सिडार हिट्स बांगलादेश 2007 बरोबर. सिडार नावाचं जे की सायक्लोन 2007मध्ये आला होता. नंतर पुढे बघितलं आपण जपानीज टर्म आहे. इथून पुढे गेलो होतो युनायटेड स्टेट. हां, इथं आलो आपण. वेन द पॉवरफुल अर्थक्वेक स्ट्रक साऊथ ईस्टर्न इराण कॉज इनॉमरस लॉस लाईफ अँड प्रॉपर्टी किलिंग. 30,000पेक्षा जास्त लोक वारली गेलीत. राईट. सो वेन द पॉवरफुल अर्थक्वेक स्ट्रक साऊथ ईस्टर्न इराण कधी झालं आहे बरं का, 26/12/2003मध्ये. तर अशी जे काही घटना असतील त्या घटना तुमच्या कागदावरती लिहून घ्या. तेवढ्या घटना तुम्ही लक्षामध्ये ठेवायच्या. ठीक आहे. अर्थक्वेक, तो अर्थक्वेकच्या सगळ्या ज्या लिस्ट असतील ना ते लक्षामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे. सगळ्यात जुना अर्थक्वेक कधी आला बरं का रे आपल्या याच्यामध्ये सांगा. सगळ्यात जुना अर्थक्वेक आपल्या भारतामध्ये जे की मी तुम्हाला लिहून दिलं 1935. 15 जानेवारी 1934. हां, तो 15 जानेवारी 1934 बिहार. राईट. त्याच्यानंतर दुसरा क्रम जर लावला तुम्हाला तर दुसरा कोणता सांगितलं तुम्हाला मी, तर दुसरा मी जबलपूर 22 मे 1900 जबलपूर नाही, दुसरा कोणता बरं का आपला, उत्तर काशी 20 ऑक्टोबर 1991. 3 नंबर जबलपूर 22 मे 3 नंबरला लातूर आहे. तो लातूर असणार आहे आपला 30 सप्टेंबर 1993 आणि जबलपूर आहे 1997. त्याचा क्रम विचारला MPC मध्ये, लक्षात ठेवायचं ते. ठीक आहे. आणि चांबोली भूकंप कधी आलेला आहे, 29 मार्च 1999ला. ठीक आहे. तर मग आता आज 26 डिसेंबर 2003ला जो की भूकंप आलेला आहे साऊथ ईस्टर्न इराणला, तर त्याच्यामुळे जे काय खूप जास्त लॉस झालेला आहे ते आपल्याला दिसायला भेटतं इथं. पुढे The ground movement caused by earthquake can damaging affect such as the ground movement प्लेटचा movement by the earthquake can be damaging affect such as ground shaking, landslide, surface rupture. हे सगळ्या गोष्टी दिसायला भेटतील आपल्याला. जर का समजा अर्थक्वेक येतोय तर तुम्हाला जमिनीचं किती हाल होणार आहे तुम्हाला चांगल्यापणे माहिती आहे. तो जमीन जी की आहे ग्राउंड शेकिंग दिसायला भेटेल, लँडस्लाईड होताना दिसायला भेटेल अँड सरफेस रप्चर आपल्याला दिसायला भेटेल ड्यू टू दी अर्थक्वेक. हे बरोबर आहे. इंटरनॅशनल त्सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर कुठे आहे, प्रश्न काय विचारलेला आहे. प्रश्न विचारला आहे तुम्हाला, इंटरनॅशनल त्सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर कुठे आहे, तर होनोलुलू. राईट का. तो होनोलुलू जे की आहे होनोलुलू ठिकाण या ठिकाणी काय आहे, तर होनोलुलू ठिकाण या ठिकाणी इंटरनॅशनल त्सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर आहे. सो इंटरनॅशनल त्सुनामी इन्फॉर्मेशन सिस्टीम होनोलुलूला आहे, हे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन आहे त्याच्यावरती. पुढे जाऊ.
आता द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड, तो मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रिझर्व द लाईफ, प्रिव्हेंट द विक्टिम्स कंडिशन फ्रॉम द वर्सिंग, टू प्रमोट द रिकव्हरी. तो असे तर काही क्वेश्चन येतील तुम्हाला, ठीक आहे. तर जे काही हे आहेत इमर्जन्सी किट, इमर्जन्सी किटमध्ये काय असतं काय नसतं ते दिलेलं आहे. तो डाटा तुम्हाला तो मराठीमध्ये तुम्ही वाचून घ्यायचा, एवढं काही नाही आहे. क्वेश्चन आल्यानंतर सॉल्व्ह होऊन जातो तो, ठीक आहे. तिथे काय म्हणलं बरं का, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फर्स्ट एड इज व्हॉट, टू प्रिझर्व द लाईफला वाचवायचं. तो नंतर टू प्रिव्हेंट द विक्टिम्स कंडिशन फ्रॉम द सो ज्या फ्रॉम द वर्सनिंग, सो व्हॉट जे लोकांना प्रॉब्लेम झालेला आहे त्यांना काय करायचं बरं का, त्यांना काही करून वाचवायचा प्रयत्न करायचा. प्रोमोट रिकव्हरी, हे सगळे जे काही आहेत हे सगळे आपले फर्स्ट एड आहेच. पुढे जर गेला तर पुढे काय, द फर्स्ट एड शुड बी कंटेन, काय काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये, तो त्याच्यामध्ये कॉटन वूल असायला पाहिजे, किप्री बँडेज असायला पाहिजे, स्टराईल ड्रेसिंग असायला पाहिजे, पेन सिलिव्हरी असायला पाहिजे, नंतर सीझर असायला पाहिजे, ग्लोव्ज असायला पाहिजे, अँटासिड्स असायला पाहिजे. हे सगळे असायला पाहिजे फर्स्ट एडमध्ये. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन असेल, जसे ते तसे क्वेश्चन पडतात या PDF मधून, जसे तसे क्वेश्चन पडत आहेत, लक्षात घ्या, तुम्हाला दिसायला भेटेल पुढे. तो सुनामी आर वेव्ज जनरेटेड ड्यू टू दी व्हॉट, अर्थक्वेकमुळे पण जनरेट होते, व्होल्कॅनिक इरप्शनमुळे सांगितलं तुम्हाला, अंडर वाटर लँडस्लाईड. बघा, अंडर वॉटर लँडस्लाईड जमिनीमुळे होतं सुनामी, एवढी बात पक्की आहे. अर्थक्वेक, नंतर व्होल्कॅनो अँड द अंडर वॉटर लँडस्लाईड, या तिघांमुळे जी काय आहे सुनामी येत असते. नेक्स्ट इज व्हॉट बरं का, काय सांगितलं आता पुढं. सो अकॉर्डिंग टू द वर्ल्ड वॉर डिझास्टर रिपोर्ट 2010, ड्युरिंग 2000 ते 2009 85% अफेक्टेड पीपल प्रोलॉंग द लाईफ आशिया पॅसिफिक रिजन. आशिया पॅसिफिक रिजनचे लोक जे काय म्हणले बघा, अकॉर्डिंग टू दी वॉर डिझास्टर रिपोर्ट 2010 ड्युरिंग 2000 ते 2009 85% अफेक्टेड पीपल बिलॉंगेड टू दी आशिया पॅसिफिक रिजन. याच्यावरती आय थिंक याच्यावरतीच क्वेश्चन आहे तो काहीतरी 80% म्हणून, ठीक आहे. आशिया पॅसिफिक रिजन जो की आहे, तर 2000 ते 2009 नुसार कोणता रिपोर्ट आहे तो, वर्ल्ड डिझास्टर रिपोर्ट 2010 नुसार काय म्हणलेला आहे की कोणता असा हे आहे की तो बिलॉंगिंग टू दी व्हॉट अफेक्टेड, कोणता एरिया अफेक्ट झालेला आहे डिझास्टरमुळे. तर तो कोणता एरिया अफेक्ट झाला आहे, जास्त करून आशिया पॅसिफिक रिजन जो आहे तो अफेक्ट झालेला आहे. पुढचा क्वेश्चन काय, सो एरिया इंडियन कोस्टलाईन विच इज व्हॅलनेरेबल टू द स्टॉर्म सर्ज, सायक्लॉन अँड सुनामी. तो किती सांगितलं, 5700 किलोमीटर जो की आहे हा व्हॅलनेरेबल टू दी व्हॉट डिझास्टरला व्हॅलनेबल. आपल्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे जी डिझास्टर व्हॅलनेरेबल म्हणजे व्हॅलनेबल रिजनला कनेक्टेड आहे, तो किती बरं का, 5700 किलोमीटर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पुढे काय, हा बघा, सो द डेट सुपर सायक्लॉन ओडिसामध्ये आला आहे, ठीक आहे. सो ओडिसामध्ये सुपर सायक्लॉन आला आहे. कोस्ट किल्स द पीपल अफेक्टेड 15 मिलियन अक्रॉस द 12 डिस्ट्रिक्ट ओरिसा. तो ओरिसामधले 12 जिल्ह्यांमध्ये जे की आहे 15 मिलियन एवढे लोक जे की आहेत ते वारली गेलीत, राईट का. तो तारीख काय सांगितले, 29 ऑगस्ट 1999, 29 ऑगस्ट 1999. चांबोली भूकंप, लक्षात घ्या, चांबोली भूकंप कधी आला होता रे, चांबोली भूकंप 29 मार्च 1999. तर चांबोली भूकंप 1999 बरोबर. तर 1999 मध्ये आलेला, ही तारीख पण त्याच्यामध्ये ॲड करायची म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी. तो काय बरं का, 29 ऑगस्ट 1999ला एक सुपर सायक्लॉन आला होता ओडिसामध्ये. तो ओडिसामध्ये जो सुपर सायक्लॉन आला होता, तर ओडिसातले जे काही 12 किती राज्य आहेत बरं का, ओडिसामधले किती जिल्हे, 12 जिल्हे. तर ओडिसामधले 12 जिल्ह्यांवरती परिणाम झाला होता. 15 मिलियन एवढी लोक जी की आहेत त्यांच्यावरती अफेक्ट झाला होता. तो किती तारीख आहे, 29 ऑगस्ट 1999. नेक्स्ट पुढे जर बघायला गेलं तर काय, अकॉर्डिंग टू दी वर्ल्ड बँक ड्युरिंग द पिरियड 1996 ते 2000 द अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज लॉस ग्रॉस डोमेस्टिक प्रोड्यूस ड्यू टू द डिझास्टर वॉच. 1996 पासून ते 2000 अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज लॉस ग्रॉस डोमेस्टिक प्रोड्यूस GDP, राईट का. सो GDP बद्दल इथे मेन्शन केलं आहे बरं का. काय मेन्शन केलं आहे तुम्हाला की किती GDP जो आहे ना लॉस झाला आहे, GDPचा लॉस. आता जेव्हा आपण डिझास्टर येते GDP आपल्याला GDPचा लॉस होताना दिसायला भेटतो, 2% GDPचा लॉस होईल, 2.25%, राईट का. तिथं काय सांगितलं की 1996 ते 2000चा जो की पिरियड होता, राईट, तर वर्ल्ड बँकनुसार 2.25 एवढ्या GDPमध्ये आपल्याला लॉस होताना दिसायला भेटतो. सो GDPचा लॉंग फॉर्म काय सांगितलं इथं, ग्रॉस डोमेस्टिक प्रोड्यूस जे काही आहे 2.25% लॉस झालेला आहे 1996 ते 2000च्या टायमिंगमध्ये, ठीक आहे. पुढे द चेअरमॅन ऑफ द नॅशनल डिझास्टर ऑथॉरिटी इज, सांगा बरं रे, आपण माहिती चेअरमॅन ऑफ नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी कोण, प्राईम मिनिस्टर, राईट. सो NDMA याचा जो काही चेअरमन असतो तो कोण असतो, आपला प्राईम मिनिस्टर असतो. नेक्स्ट नॅशनल इन्स्टिट्यूट डिझास्टर मॅनेजमेंट पब्लिश द बायन्युअल जर्नल टायटल, बघा, तो नॅशनल डिझास्टर जे की इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट डिझास्टर मॅनेजमेंट कुठे आहे रे हे सांगा बरं का.
नॅशनल दिल्ली राईट का, नॅशनल इन्स्टिट्यूट डिझास्टर मॅनेजमेंट दिल्ली यांनी एक जर्नल प्रकाशित केलेलं आहे. त्याचं काय नाही, बायन्युअल जर्नल, त्याचं टायटल काय बरं का, त्याचं नाव काय असतं, डिझास्टर अँड डेव्हलपमेंट. डिझास्टर अँड डेव्हलपमेंट म्हणून एक जर्नल आहे, ते कोणी हे केलेलं आहे बरं का, ते पब्लिश केलेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंटवाल्यांनी ते पब्लिश केले. पुढे द टर्म सायक्लॉन इज डिराईव्ह फ्रॉम, आता हे चेक करा बरं का रे, की सायक्लॉन जो काही आहे तो ग्रीक वर्ड करून आला आहे का बघा बरं का. तर द टर्म सायक्लॉन इज डिराईव्ह फ्रॉम असं टाका. द टर्म सायक्लॉन इज डिराईव्ह फ्रॉम, सायक्लॉन हा शब्द कुठून, ग्रीक आहे का, राईट, तो ग्रीक वर्ड आहे. तो सायक्लॉन जो काही आहे तो ग्रीक वर्ड आहे, लक्षात राहू द्या. द टर्म सायक्लॉन इज डिराईव्ह फ्रॉम द ग्रीक वर्ड. ओके. द पर्सेंटेज ऑफ अर्थक्वेक, तुम्हाला सांगितले मी अर्थक्वेक आणि सुनामी, टोटल डिझास्टरच्या अर्थक्वेक आणि सुनामीचे किती टक्के आहेत, 8% आहेत. ही बात तुम्हाला मी सांगितली. 1996 ते 2000 मध्ये किती GDP घसरली होती सांगा रे, 2.225. आता पुढे बघा, आता हां 2.25 राईट. पुढे अकॉर्डिंग टू दी वर्ल्ड बँक इस्टिमेट डिरेक्ट लॉस फ्रॉम द नॅचरल डिझास्टर आर अप टू पर्सेंटेज ऑफ GDP, 2%. आता ॲक्च्युली तर सण वगैरे काही दिलेलं नाही आहे, बट वर्ल्ड बँक इस्टिमेट डिरेक्ट लॉस, जवळजवळ डायरेक्ट लॉस किती होतं बरं का, एखादा डिझास्टर जर आला तर GDP घसरतो 2%. जवळजवळ 2% GDP घसरत असतो. 1996 आणि 2000चा GDP 2.25% घसरला होता, पण सरासरी आपण अप्रॉक्सिमेटली 2% घसरतो आता आपण म्हणू शकतो, राईट का, वर्ल्ड बँकनुसार. नेक्स्ट, सो NI नॅशनल इन्स्टिट्यूट डिझास्टर मॅनेजमेंट आणि सार्क हे जे काही मॅनेजमेंट सेंटर, यांचे मॅनेजमेंट सेंटर कुठे येतो, सार्क डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर इज ॲट न्यू दिल्ली अँड NIDM इज ऑल्सो ॲट न्यू दिल्ली. ओके, पुढे जाऊया. सुनामी आर वेव्ह जनरेट, सुनामी कशामुळे येते बरं का, सुनामी अर्थक्वेकमुळे येते, व्हॉल्कॅनोमुळे येते, अंडरग्राऊंड लँडस्लाइडमुळे येते. हा क्वेश्चन झालेला आहे. नेक्स्ट, द अर्थक्वेक द सर्टिफिकेट कोर्स इन द डिझास्टर मॅनेजमेंट, एखाद्याला डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल सर्टिफिकेट जर का पाहिजे असेल, सो सर्टिफिकेट कोर्स इन द डिझास्टर मॅनेजमेंट इज ऑफर्ड बाय, ते कोणाकडून ऑफर होते बरं का, सो इट ऑफर बाय द इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. सो इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट कोर्स, तो एक कोर्स आहे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये आपला हा कोर्स करता येतो आणि आपला हे सर्टिफिकेट त्या ठिकाणून भेटणार. ठीक आहे, तो सर्टिफिकेट कोर्स इन द डिझास्टर मॅनेजमेंट इज ऑफर बाय द इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. बाकीचे ऑप्शन पण वाचत राहायचे. ठीक आहे, पुढे जाऊ. सो नेक्स्ट इज व्हॉट, which is the nodal agency in the Indian Union government of coordinating disaster management activity for all natural hazard. तो काय मेन्शन केले बरं का, मिनिस्टर. सो विच इज द नोडल एजन्सी इंडियन युनियन गव्हर्नमेंट फॉर कोऑर्डिनेशन डिझास्टर मॅनेजमेंट. लक्षात घ्या, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीला कोऑर्डिनेट करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्याचं काम कोण करत असते, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर. ओके, सो पुढे जाऊ. युनायटेड नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट टीम रिस्पॉन्सिबल फॉर द वॉट ऑल कंटिजेन्स आहे, बघितलेलं आपण. पुढे द फर्स्ट एड किट कंटेंट कॉटन वगैरे हे पण बघितलं आहे आपण. पुढे आंध्र प्रदेश वॉट सव्हरली अफेक्टेड सायक्लॉनिक स्टॉर्म्स मोर दॅन 10,000, हे कधी आलेले, 15/11/1977 मध्ये आलेलं आहे, राईट. पुढे जाऊ आपण. पुढे जर गेला तर काय, डिझास्टर मॅनेजमेंट टीम शुड इन्क्लूड, तो डिझास्टर मॅनेजमेंट टीम शुड इन्क्लूड वॉट, डिझास्टर मॅनेजमेंट टीम शुड इन्क्लूड अवेअरनेस जनरेशन टीम, फर्स्ट एड टीम, सर्च अँड द रेस्क्यू टीम, या सगळ्या टीमा असतात डिझास्टर मॅनेजमेंट टीममध्ये. ओके, जागरूकता फैलवणारे याच्याबद्दल फर्स्ट एड टीम असते आणि सर्च अँड द रेस्क्यू टीमसुद्धा याच्यामध्ये दिसायला भेटत असते. नेक्स्ट, 11/3/2012 मार्क 1 एअर साइन अर्थक्वेक अँड सुनामी किल 1000 ऑफ द पीपल इन जपान. लक्षात घ्या रे, तो 11/3/2012, 11 मार्च 2012ला काय आली होती, तो सुनामी आली होती. ठीक आहे, सुनामी किल 1000 ऑफ द पीपल, 11 मार्च 2012. तारीख का होती रे, 11 मार्च 2014 होती का 12 होती, जपानमधला फुकुशिमा जी की आहे ना त्याच्यावर. ही तारीख टाका बरं का कोणतरी, पटकन फास्ट करा, हे आपले MCQ लय बाकी अजून. 11 मार्च 2012 टाका, अर्थक्वेक म्हणून टाका, अर्थक्वेक अँड द सुनामी किल 1000 ऑफ द पीपल इन द वॉट. ते मग 2012 आहे का 2014 आहे ते चेक करा. आय थिंक हे फुकुशिमाच असावं. जपानमधल्या फुकुशिमा ठिकाणी आपण बोललो होतो ना, त्याची बात करत होतो. कुठे गेले पुस्तक, त्याच्याबद्दल बघून घेऊया ना. हां, तो जपान सुनामी फुकुशिमा दाइची न्यूक्लिअर डिझास्टर 14 मार्च 2011 येते. ते 14 मार्च 2011 आहे. आता इथं 11 मार्च 2012 आहे. 11 मार्च 2012 मार्क्स 1 एअर साइन अँड अर्थक्वेक
किल्ड 1000 ऑफ द पीपल जपानमध्ये. तर ॲक्च्युली आता दोन गोष्टी लक्षात येऊन जातील. एकतर हे जे 11 मार्च 2012 आणि 14 मार्च 2011 अशा 2 तारखा आहेत जपानमध्ये किस्सा घडण्याचा. ठीक आहे, तो जपानमध्ये किस्सा घडण्याच्या तारखा लक्षामध्ये राहू द्या. पुढे जर गेला तर नेक्स्ट अर्थक्वेक अंडर, ठीक आहे, अर्थक्वेक अंडर द सी नथिंग बट द सुनामी इन विच मंथ, बरोबर चाललंय ना सगळं. हां, इन विच मंथ इन द इंडिया फ्लड आर लाईकली टू अकर. सांगा बरं का रे, भारतामध्ये आपल्या भारतामध्ये जास्त करून कोणता डिझास्टर येतो? याचं उत्तर आहे फ्लड येत असतो. मग आता फ्लड जास्त करून आपल्या भारतामध्ये येत असतो, मग कोणत्या महिन्यामध्ये येत असतो? जून ते सप्टेंबर. आता मला सांगा, जून ते सप्टेंबरमध्ये पूर जास्त काय येत असतो रे? ड्यू टू व्हॉट? साऊथ ईस्ट मान्सून, राईट. पुढे जाऊ, तो पुढे जर गेलात तर पुढचं काय आता? सो विच नॅचरल हजार्ड हॅज कॉज ग्रेटेस्ट नंबर ऑफ द डेथ इन द सिंगल, राईट का? तो सिंगल मीन्स व्हॉट? तो एक क्षणा आपण म्हणू शकतो ना, मिनिटामध्ये सत्यानाश लावणारा कोणताही असतो बरं का डिझास्टर, तो म्हणजे अर्थक्वेक. तर नॅचरल डिझास्टर हॅज कॉज ग्रेटेस्ट नंबर ऑफ द डेथ इन द सिंगल इज नथिंग बट द अर्थक्वेक, राईट. पुढे अर्थक्वेक दॅट अकर अलॉंग द फॉल्ट आर क्रिएटेड व्हेन मेल्टेड रॉक इज इरेप्टेड अलॉंग द फॉल्ट झोन. स्ट्रेस बिल्ड अप अंटिल द रॉक ब्रेक, द अर्थ शिफ्ट अँड द मूव अलॉंग द फ्रॅक्चर. बरोबर आहे. मी तुम्हाला सगळे कारणं सांगितले अर्थक्वेक व्हायचे, राईट का? तो अर्थक्वेक व्हायचे एकमेकांना हे होणं, डायव्हर्ज होणं, कन्वर्ज होणं, एकमेकांच्या खालीवरती होऊन जाणं, एकमेकांना स्लाईड करून देणं, हे कारणं आहेत आपले. ठीक आहे, अजून बाकीचे कारणंही सांगितले होते. नेक्स्ट ज्यात आहे ते आन्सर दिले, आन्सर बी अँड द सी. आन्सर बी अँड सी दिले. मेल्टेड रॉक इरेप्टेड अलॉंग द फॉल्ट झोन, स्ट्रेस बिल्ड अप अंटिल द रॉक ब्रेक, आणि इथं काय म्हणलं आहे? अर्थ शिफ्ट अँड द मूव अलॉंग द फ्रॅक्चर, मेल्टेड रॉक. आता याचं उत्तर बी आणि सी दिलेलं आहे. ठीक आहे, याचं उत्तर बी आणि सी दिलेलं आहे. याला क्रिया करू आपण. बघा, मेल्टेड रॉक इज इरेप्टेड अलॉंग द फॉल्ट झोन. फॉल्ट झोनमधून जर का समजा मेल्टेड रॉक जर काय, तर मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं होतं की पाणी तड्यांमधून पाणी आतमध्ये घुसत असते आणि त्याची वाफ होत असते, राईट का? त्याची वाफ होत असते आणि ती वाफ काही बाहेर निघत नाही, वाफ व्हायला रस्ता काही भेटत नाही, तेव्हा जाऊन भूकंप येत असतो, राईट की नाही? तर जेव्हा लक्षात घ्या, एकतर तो मॅग्मा असेल, एकतर ते पाण्याची वाफ असेल, तर त्यांना बाहेर येण्यास जर का रस्ता भेटला नाही तर भूकंप होईल गड्या, तर भूकंप होईल. पण आता इथे काय सांगितलं आहे बरं का? मेल्टेड रॉक इरेप्टेड अलॉंग द फॉल्ट झोन. जर फॉल्ट झोनच्या ठिकाणी जर का मेल्टेड असेल तर तो सरळ सरळ बाहेर निघेल ना, ते मेल्टेड, बरोबर आहे की नाही? तो मेल्टेड मॅग्मा वगैरे जो काही आहे तो फॉल्ट झोनच्या सरळ सरळ बाहेर निघेल. रस्ता जर का भेटला नाही तर त्यावेळेस भूकंप येताना आपल्याला दिसायला भेटणार आहे. तो इथे काय म्हणले? स्ट्रेस बिल्टअप अंटिल द रॉक ब्रेक. तर आपल्याला माहिती आहे बरं का, वरती खूप सारं आपण डॅमचं वजन बघितलं, त्याच्यामुळे जे की आहे ना आतमध्ये काय येत होता? स्ट्रेस येत होता, तर त्याच्यामुळे भूकंप येत असतं. अर्थ सरफेस शिफ्ट अँड मूव अलॉंग द फ्रॅक्चर. अर्थ सरफेस जो की आहे तो आपल्याला मूव होताना दिसायला भेटत असतो. हे दोन कारणं बी आणि सी व्यवस्थित समजून लिहा. पुढे जाऊ. सुनामी इज अर्थक्वेक इन द ओशियन क्रस्ट. बरोबर, सुनामी द अर्थक्वेक इन द ओशियन क्रस्ट. अर्थक्वेक ऑन द लँड मास, नंतर व्होल्कॅनिक इरप्शन. सो अर्थक्वेक इन द ओशियन क्रस्ट आपण म्हणणार. परफेक्ट उत्तर याचं अर्थक्वेक इन द ओशियन. सो सुनामी इज द अर्थक्वेक इन द ओशियन क्रस्ट आपण म्हणू शकतो. सो ओशियन काय ते कुठे गेलं ते ओशियन क्रस्ट. नेक्स्ट, मॅग्निट्यूड ऑफ द अर्थक्वेक इंडिकेट द अमाऊंट ऑफ व्हॉट. सो मॅग्निट्यूड काय बरं का? मॅग्निट्यूड ऑफ द अर्थक्वेक इंडिकेट द एनर्जी रिलीज. तो किती एनर्जी त्या ठिकाणी जर का समजा आपल्याला माहिती आहे, मला सांगा बरं का रे, परिणाम करणारा भूकंप कोणता असतो? किती स्केलच्या पुढे बरं का? परिणाम करणारा भूकंप कोणाला म्हणतो आपण? किती स्केलच्या पुढे पाहिजे? 7 रिश्टर स्केलच्या समोर. 7 रिश्टर स्केलच्या पुढे जर का असेल तर त्याला आपण परिणाम करणारा भूकंप म्हणत असतो. पण जी मॅग्निट्यूड दाखवते ती मॅग्निट्यूड काय दाखवते? एनर्जी रिलीज दाखवते. की फोकसपासून जो फोकस किंवा आपला फोकस किंवा त्याला काय म्हणतो आपण? हायपो सेंटर. फोकस किंवा हायपो सेंटर जो की आहे त्या ठिकाणाहून किती एनर्जी रिलीज होत आहे हे दाखवत असते. तो मॅग्निट्यूड ऑफ द अर्थक्वेक डिनोट्स दी व्हॉट? एनर्जी रिलीज. नेक्स्ट, फ्रॉम वेअर द अर्थक्वेक वेव्ह जनरेटेड. सो अर्थक्वेक वेव्ह कुठून जनरेट होते? फोकसपासून, ज्याला हायपो सेंटर आपण म्हणत असतो, राईट. सो अर्थक्वेक आकर मोस्ट फ्रिक्वेंटली ॲट अ प्लेट बाउंड्री. तो प्लेटच्या ज्या बाउंड्री आहे त्या प्लेटच्या बाउंड्रीवरून, आपला महाराष्ट्र इंटर प्लेटमध्ये आहे, राईट का? इंटर प्लेटमध्ये ज्या ठिकाणी 2 प्लेट आपल्याला माहिती आहे ना, पृथ्वी ही नंबर ऑफ प्लेटवरून बनलेली आहे. तर ज्या 2 प्लेटा ज्या ठिकाणी कनेक्शन आहेत ना तिथं जास्त करून भूकंप दिसायला भेटत असतात. तर प्लेटचं कनेक्शन, प्लेट बाउंड्री जे काही आहेत ना, प्लेट बाउंड्रीच्या ठिकाणी आपल्याला भूकंप जास्त करून दिसायला भेटत असतात. सो अर्थक्वेक आकर मोस्ट फ्रिक्वेंटली ॲट द प्लेट बाउंड्री. बरोबर आहे, कारण की इपी सेंटर त्या ठिकाणी नजीकच असतो. तर देअरफॉर प्लेट बाउंड्रीच्या ठिकाणी आपल्याला जास्त करून फ्रिक्वेंटली मीन्स व्हॉट? पुन्हा आपल्याला भूकंप दिसायला भेटत असतात. सो प्लेट बाउंड्रीच्या ठिकाणी पुन्हा आपल्याला भूकंप दिसायला भेटत असतात. पुढे जाऊया. सो अर्थक्वेक आकर मोस्ट फ्रिक्वेंटली ॲट अ प्लेट बाउंड्री झालं. नंतर पुढे ट्रिमर्स दॅट हॅव अकर इन द अर्थ क्रस्ट आर नोन ॲज. ट्रिमर्सचा मिनिंग काय होतं रे? ट्रिमर दॅट अकर अर्थ क्रस्ट आर नोन ॲज. ट्रिमर म्हणजे काय?
सो ट्रिमर्स म्हणजे तुरंत होता असा काही आय थिंक लगेच होणारा तो पृथ्वीच्या क्रस्टवरती लगेच होणारा जो काही डिझास्टर आहे तो आपला अर्थक्वेक आहे. राईट. व्हायब्रेशन का हां व्हायब्रेशन दॅट आकर इन द अर्थ क्रस्ट आर नोन ॲज द व्हॉट भूकंप. त्याला भूकंप आपण म्हणत असतो. बरोबर. पुढे आता बघा इथं इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर द अर्थक्वेक. अर्थक्वेकला मेजर करण्यासाठी आपण काय म्हणतो बरं का अर्थक्वेक आला आहे का नाही ते रेकॉर्ड करण्यासाठी अर्थक्वेक आला आहे की नाही ते रेकॉर्ड करण्यासाठी सेस्मोग्राफ असतो. राईट. आता काय मेन्शन केलं आहे इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर द अर्थक्वेक सेस्मोग्राफ. आता बघू पुढे. ठीक आहे बरोबर आहे. पुढे जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी कवर द डिझास्टर मॅनेजमेंट बिफोर ड्युरिंग आफ्टर द डिझास्टर. राईट का काय म्हणले विच ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी इज कवर्ड बाय डिझास्टर मॅनेजमेंटकडून कोणती ॲक्टिव्हिटी कवर झाली पाहिजे ड्युरिंग आफ्टर द डिझास्टर. कशाचं बरं का रिकन्स्ट्रक्शन करायचं रिहॅबिटेशनचं मिटिगेशन करायचं एमर्जन्सी रिस्पॉन्स या सगळ्या गोष्टींचं काम केलं या सगळ्या गोष्टींचं काम पुरवलं गेलं पाहिजे डिझास्टर मॅनेजमेंटकडून. बरोबर. तर डिझास्टर मॅनेजमेंट जे काही त्याच्याकडून काय केलं गेलं पाहिजे. सो ऑल ऑफ दी आन्सर इज व्हॉट करेक्ट. नेक्स्ट इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर इज व्हॉट होनोलुलू. आपण बघितलं ना इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर कुठे आहे होनोलुलूला आहे. नेक्स्ट चला सांगा व्हेन डीड द सुनामी स्ट्रक्ट ईस्ट कोस्ट ऑफ द इंडिया. ईस्ट कोस्ट इंडिया जो की आपल्या भारताच्या ईस्ट कोस्टवरती कधी सुनामी आदळली तो कधी आदळली बरं का ती सुनामी तुम्हाला सांगितलं आहे मी किती डिसेंबर 26 जानेवारीची बात वरती केली खाली 26 डिसेंबर करायचं. तो 26 डिसेंबर 2004 26 डिसेंबर 2004 MPCमध्ये कित्येकदा क्वेश्चन आला आहे हवाला कित्येकदा. राईट का. तो 26 डिसेंबर 2004 सांगा बरं का त्या सुनामीचं नाव काय होतं रे आणि त्याचे त्या सुनामी कशामुळे भूकंपामुळे आली होती ही सुनामी. राईट का. भूकंपामुळे आली होती त्याचा मॅग्निट्यूड पण सांगा आणि त्या सुनामीचं नाव पण सांगा मला. त्या सुनामीचं नाव काय होतं सुमत्रा. काय होतं सुमत्रा अंदमान अर्थक्वेक. राईट का. सुमत्रा अंदमान अर्थक्वेक किंवा सुमत्रा नाव येतं सुनामीचं सुमत्रा अंदमान सुनामी किंवा अर्थक्वेक आपण म्हणू शकतो. 9.3 रिश्टर स्केलचा 9.3 व्हॅल्यू 9.3च यायला पाहिजे. राईट का. किती देशाला परिणाम केले 11 देशाला परिणाम केले. ओके चला पुढे जाऊ. तर आता काय म्हणले बरं का ती तारीख एकदम पक्की लक्षामध्ये द्या 26 डिसेंबर. नेक्स्ट व्हॉट इज द कॉज ऑफ टायडल व्हेव. सो व्हॉट इज द कॉज ऑफ द टायडल व्हेव. टायडल व्हेवमुळे काय काय कॉज होतं बरं का काय म्हणले टायडल व्हेव कशामुळे येत असतात. राईट की नाही. तो टायडल व्हेव कशामुळे येत असतात बरं का रे ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ द अर्थ अँड द सी. राईट का. तो अर्थ आणि सीचा ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे जे काही आहेत ना लाटा येत असतात टायडल व्हेव म्हणते मी. टायडल व्हेव मी सुनामी व्हेव नाही म्हणते. ओके. सो टायडल व्हेव कशामुळे येत असतात ग्रॅव्हिटेशन फोर्स बिटवीन दी व्हॉट सो ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ द अर्थ ऑन द सी. राईट. ते क्वेश्चन येथील लक्षामध्ये राहू द्या. पुढे जाऊ. सो ॲज अ सुनामी अप्रॉच द शॅलो वॉटर सुनामी जेव्हा शॅलो वॉटरला अप्रॉच करणार विच ऑफ द फॉलोइंग सेट ट्रान्सफॉर्मेशन ऑकर. काय घडणार बरं का. तर जशी ती जसे ते काही ज्या व्हेव जे काही आहेत जसे किनाऱ्यावरती येतील तेव्हा काय दिसायला भेटत असते वेवलेंथ कमी होऊन जाते अँड द हाईट ऑफ द वेव इज व्हॉट इन्क्रीजिंग. बरोबर आहे का बघा. सो वेवलेंथ डिक्रीजेस वेव पिरियड स्टे सेम अँड द वेव हाईट व्हॉट इन्क्रीज. आपण दोनच गोष्टी बघितल्या होत्या ना. आपण काय बघितलं की वेवलेंथ कमी होऊन जात असते आणि वेव हाईट इन्क्रीज होऊन जात असते अँड वेव पिरियड स्टे सेम राहत असतो. बघू पुढे. व्हॉट डज द ॲक्रॉनिम ISDR स्टँड फॉर. ISDRचा लॉंग फॉर्म काय आहे बरं का. सो इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी फॉर द डिझास्टर रिडक्शन. इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी फॉर द डिझास्टर रिडक्शन म्हणून जे काय आहे ISDR असे लॉंग फॉर्म वगैरे पण परीक्षेमध्ये विचारतात तर लक्षामध्ये राहू द्या तुम्ही. ठीक आहे. तर पुढे जाऊ. द नोडल डिपार्टमेंट फॉर द विंड डिटेक्शन IMD रिफर्ड फॉर. IMD माहिती आहे ना आपल्याला इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. सो IMDचा लॉंग फॉर्म माहिती आपल्याला इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. पुढे जाऊ. मॅपिंग मेथड यूज फॉर ट्रॅकिंग विंड स्पीड अँड डिरेक्शन. राईट का. सो कोणती मॅपिंग मेथड आहे हजार्ड मॅपिंग मेथड इज यूज फॉर ट्रॅकिंग विंड. हजार्ड मॅपिंग बघा माइंड मॅपिंग स्पीड मॅपिंग नन ऑफ द अबोव. आता माइंड मॅपिंगची तर बात वेगळी झाली स्पीड मॅपिंग काहीतरी वेगळी असेल. हजार्ड मॅपिंग म्हणून एक मॅपिंग असते. हजार्ड मॅपिंग इज अ मेथड यूज फॉर द ट्रॅकिंग द विंड स्पीड. तर विंड स्पीडला ट्रॅक करण्यासाठी हजार्ड मॅपिंग असते. ओके. तो हजार्ड मॅपिंग असते. पुढे जाऊ. वार्म एअर दॅन द कोल्ड एअर. चला बघा आता याचं उत्तर चुकलेलं आहे तुम्हाला डोकं लावून उत्तर द्यायचं आहे. वार्म एअर काय असते बरं का रे. वार्म एअर हलकी असते
वार्म एअर काय हलकी असते? असते. हां, हलकी असते. सो वार्म एअर इज अ लाइटर दॅन द कोल्ड एअर. वार्म एअर जी काय आहे ती हलकी असते, तेवढी बात आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पुढे जाऊ. द सेंटर ऑफ द सायक्लॉन इज अ काम एरिया, राईट का? तो जो सायक्लॉन सेंटरचा जो की सायक्लॉन असतो तो कसा असतो? काम एरिया असतो, राईट का? बरोबर आहे. तो सेंटर ऑफ द सायक्लॉन इज अ काम एरिया अँड इज कॉल्ड द डॉट डॉट ऑफ द स्टॉर्म, आई ऑफ द स्टॉर्म. मग जो आई असते आपल्या सायक्लॉनची जी काही आई असते ती शांत असते, राईट का? सो लो प्रेशर असते, हाय टेम्परेचर असते, शांत असते. हे सगळं लक्षामध्ये ठेवा. MPSC मध्ये याच्यावरती MSQ बनलेला आहे. ठीक आहे. तर पुढे जाऊ. अ सायक्लॉन इज कॉल्ड डॉट डॉट इन द अमेरिकन कंटिनेंट. तर त्याला हॅरिकन म्हणत असतो आणि टायफून आपण त्याला जपानमध्ये म्हणत असतो. सो सायक्लॉन इज कॉल्ड टायफून इन द फिलिपाईन्स अँड द जपान. तो फिलिपाईन्स आणि जपान, फिलिपाईन्स आणि जपानमध्ये टायफून म्हणत असतो. हे लक्षामध्ये घालून घ्या. ठीक आहे. पुढे जाऊ. सो नेक्स्ट इज वॉट? डॅम्स कशासाठी देतो आपण? डॅम आर डिझाईन टू रिड्यूस दी फ्लडिंग बाय प्रोव्हाइड द स्टोरेज फॉर द फ्लड वॉटर. बरोबर. तो फ्लड वॉटर जे वाहून पाणी येत असतं त्याचं रिझर्वायर करून टाका. रिझर्वायर केल्यानंतर आपण काय करू शकतो? पुराला आपण कंट्रोल करू शकतो. मग डॅम आपण फ्लडिंग डॅम आपण कन्स्ट्रक्ट करतो कशासाठी? फ्लडिंग डॅम कन्स्ट्रक्ट करतो. रिझर्वायर मोठे मोठे रिझर्वायर बांधतो आणि त्याच्यामध्ये आपण फ्लडपासून आलेलं पाणी जे काय आपण कंट्रोल करत असतो. नेक्स्ट. सो पुढे द सेंटर ऑफ द सायक्लॉन इज काम एरिया. झालं काय? हे पण झालं. सो नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग नॉट रिकमेंडेड ड्युरिंग द लाइटनिंग अँड द थंडरस्टॉर्म. वादळ वगैरे जर का आले आणि विजा जर का चमकल्या तर काय करायला नको? बरं का रे? काय करायला नको? झाडाखाली उभं राहायचं नाही, राईट का? सो बस टेक द शेल्टर इन द, हे बरोबर आहे. इन फॉरेस्ट सीक शेल्टर इन लो एरिया अंडर द थिक ग्रो ऑफ द स्मॉल ट्री. इथे काय म्हणले? टेक द शेल्टर अंडर द आयसोलेटेड, गेट अवे फ्रॉम द ट्रेसर अदर मेटल फार्म इक्विपमेंट. आता काय म्हणले बघा? काय करू नाही. हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, राईट का? इन द फॉरेस्ट सीक शेल्टर इन द लो एरिया अंडर द थिक ग्रो ऑफ द स्मॉल ट्री. तर हे उत्तर याचं एकदम परफेक्ट आहे. याला जरा व्यवस्थित समजून लिहून घ्या. टेक शेल्टर अंडर द आयसोलेटेड ट्री. तर झाडाखाली थांबू नका. तुम्हाला जर का झाड वगैरे दिसलं, एखादं झाड, त्याच्याखाली थांबू नका. नेक्स्ट. इक्वेटर रिजनवरती काय असतं? काय सांगितलं तुम्हाला मी? इक्वेटर रिजन इज अ डॉट डॉट प्रेशर, हाय प्रेशर. ओके. सो इक्वेटर रिजन हाय प्रेशर असतो अँड द पोल रिजन इज द लो प्रेशर. सो हाय अँड द लो. नेक्स्ट. द आई ऑफ द सायक्लॉन इज काम अँड द क्लाउडलेस. मी सांगतो, ऐका. या PDF मधले तुमचे जर उदाहरण पाठ झाले, तुमचे 6 मार्क पक्के असतील. तुम्हाला विनंती करतो तुम्ही जे काही मी पाठ हे दिले ना तुम्हाला, तुमचे 6 मार्क डायरेक्ट जसे तसे पक्के असतील. एक सुद्धा क्वेश्चन तुम्हाला याच्या बाहेरचा जाणार नाही, हे आपले 100% गॅरंटी. ठीक आहे. तो लगे पुढे बघा आता. सो काय सांगितलं मी तुम्हाला? द आई ऑफ द सायक्लॉन इज द व्हॉट? काम, जे काय असते शांत असते अँड क्लाउडलेट असते. MSQ बनलेला आहे याच्यावरती यार. पुढे बघा. फ्लॅश फ्लडिंग कोणाला म्हणतो? फ्लडचा प्रकार आहे. फ्लॅश फ्लडिंग, अर्बन फ्लडिंग असते, फ्लॅश फ्लडिंग म्हणजे काय बरं का? जी तुरंत येऊन जाते. आकर सडनली अनएक्सेप्टली, राईट का? फॉर शॉर्ट ड्युरेशन. कमी टाईमसाठी, कधी कळत पण नाही कधी आली कधी गेली, राईट का? अशा पद्धतीने त्याला म्हणतो आपण फ्लॅश फ्लड, त्याला म्हणत असतो. द फ्लड कॅन व्हॅरी इन द व्हॉट? तो फ्लड कॅन व्हॅरी इन द साईज, स्पीड ऑफ द वॉटर फ्लो, ड्युरेशन, ऑल ऑफ द अबो. नेक्स्ट. पुढे जाऊ बरं का. द साईज ऑफ द फ्लड इज मेजर्ड बाय. तो फ्लडची साईज आपण कशाने मेजर करत असतो? रेट ऑफ द फ्लो, क्यूने, राईट का? क्यूने. नदीमध्ये येणारा जो क्यू आहे त्याच्याने आपण साईज मेजर करू शकतो. लेवल ऑफ द वॉटरवे, तो वॉटरवे नदीमध्ये येणारी जी की लेवल आहे त्या लेवलवरून आपण ओळखूया की फ्लड किती जास्त आहे बा. तो नदीमध्ये जे की पाणी येते त्याच्या उंचीवरून ओळखू शकता तुम्ही. डिस्चार्जवरून ओळखू शकता तुम्ही किती साईजचा तो हे आहे. रिव्हर गेजिंग स्टेशन, तो रिव्हर गेजिंग स्टेशनवरून तुम्हाला तो या जे काही 3 कंडिशन आहे याच्यावरून आपण फ्लड आलाय की नाही त्या गोष्टी ठरवू शकतो. द साईज ऑफ द फ्लड इज मेजर बाय द रेट ऑफ द फ्लो ऑफ द वॉटर इन waterway in the river, level of the water in the waterway and the river gauging station. Next. सो नेक्स्ट जर बघायला गेलं तर काय पुढे? विच ऑफ द फॉलोइंग पोटेन्शियली अफेक्टेड द साईज ऑफ द फ्लड. काय म्हणले बरं का? विच ऑफ द फॉलोइंग पोटेन्शियली अफेक्टेड द साईज ऑफ द फ्लड. तो साईज ऑफ फ्लड मीन्स वॉट? फ्लड जास्त येण्यामागे कोणाचं कारण असावं? सो ब्रिज अँड द अदर स्ट्रक्चर इन द वॉटरवे, साईज अँड द विंडनेस ऑफ द रिव्हर, व्हिजिटेशन इन द अराउंड द रिव्हर. लक्षात घ्या. सो फ्लडची साईज जास्त येण्यामागे किंवा फ्लडची साईज जास्त येण्यामागे कारण कोणाकोणाचे बरं का? तुम्ही नदीच्या अक्रॉस मोठे मोठे ब्रिज बांधून घेत असतात. ते ब्रिजमुळे काय असते? वॉटर लेवल वाढून जाते. बरोबर आहे. तो वॉटर लेवल वाढून जाते. हे एकदम परफेक्ट कारण आहे. नंतर साईज अँड द विंडनेस, काय आहे? विंडीनेस
ऑफ द रिव्हर. जो विंडीनेस ऑफ द रिव्हर मीन्स समथिंग काहीतरी रिव्हरला आपण काहीतरी रिव्हरची साईज कमी केली असेल. तुम्ही रिव्हरची साईज जर का कुठे कमी केली असेल त्यामुळे सुद्धा पूर येणार आहे. नंतर पुढे काय व्हिजिटेशन इन द अराउंड द, तो बघा सो व्हिजिटेशन इन अँड अराउंड द रिव्हर. तो जर का समजा आजूबाजूला जर खूप झाडे जर का असतील नदीच्या आजूबाजूला किंवा नदीमध्ये पण झाडं वगैरे खूप सारे उगले असतात तर त्याच्यामुळे काय असतं जे काही आहे साईज आपल्याला फ्लडची जास्त दिसायला भेटत असते. ऑल ऑफ दी अबो इज अ करेक्ट. नेक्स्ट सो हां विच ऑफ द फॉलोइंग इन्व्हायरमेंटल कन्सिक्वेन्स ऑफ द फ्लड. तो फ्लडचे परिणाम काय आहेत बरं का. डिस्पर्शन ऑफ द वीड स्पेसिस, इरोजन ऑफ द सॉईल. बरोबर इरोजन ऑफ सॉईल आपल्याला माहिती आहे. रिलीज ऑफ पोल्युटंट इन टू द वॉटर एकदम बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की पूर आल्यानंतर खूप सारं पोल्युशन आपल्याला दिसायला भेटत असतं. तिकडून खूप सारे जे ना प्राणी वगैरे वाहून येतात आणि सगळे ते प्राणी इथं मरून देतात. सगळं प्रदूषण. ते एक बात पक्की झाली की सॉईलचं इरोजन होत असतं आणि पोल्युटंट तर दोघं जर का बरोबर असतील सो डिस्पर्सल ऑफ द वीड स्पेसिस समथिंग काहीतरी आहे याचा मिनिंग तुम्ही समजून घ्या. राईट हे दोन गोष्टी आपल्या पक्की आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू फ्लड वॉर्निंग. तो खालीलपैकी कोणतं बरोबर आहे म्हणे. ठीक आहे फ्लड वॉर्निंगच्या रिलेटेड आहे बघू बरं का. शुड नॉट बी रिलीज अंटिल द इन्फॉर्मेशन इज सर्टेन. शुड नॉट बी रिलीज अंटिल द सो फ्लड वॉर्निंगबद्दल म्हणतात. शुड इंडिकेट द थ्रेट इज व्हॉट ॲक्शन शुड बी टेकन बाय whom अँड व्हेन. नंतर आर बेस्ट इफ कम फ्रॉम द सिंगल सोर्स. ऑल ऑफ द अबो. याचा मिनिंग एकेकाने सांगा रे पटपट काय काय होतं बरं का. शुड नॉट बी रिलीज अंटिल द इन्फॉर्मेशन इज सर्टन काय म्हणलेलं आहे बरं का. सो विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू खालीलपैकी कोणतं बरोबर आहे आणि तू उत्तर दिलं आहे शुड इंडिकेट व्हॉट थ्रेट इज अँड व्हॉट ॲक्शन शुड बी टेकन बाय whom अँड व्हेन. हे त्याचं उत्तर आहे पण याचा प्रश्नाचा अर्थ आणि उत्तर आपण व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे कारण की फ्लडवरती क्वेश्चन पण येत असतात ना. सो फ्लड सुद्धा डिझास्टर आहे लक्षात ठेवणं जरुरी आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू अबाउट द फ्लड वॉर्निंग. शुड इंडिकेट याचा मिनिंग सांगा मला. शुड इंडिकेट व्हॉट थ्रेटचा मिनिंग बघा. थ्रेटचा मराठी मिनिंग कोणत्या प्रकारचं डिझास्टर येणार आहे, कोणती काळजी घ्यायला पाहिजे असे आणि कोणाकडून मदत घ्यायला पाहिजे. हां तर फ्लड वॉर्निंगमध्ये काय काय येते मग. शुड इंडिकेट दी व्हॉट थ्रेट इज नंतर व्हॉट ॲक्शन शुड बी टेकन आणि कोणाकडून घ्यायला पाहिजे बरोबर राईट. तो अशा पद्धतीत झाला. बाकीचे ऑप्शन होता बरं का. शुड नॉट बी रिलीज अंटिल द इन्फॉर्मेशन इज सर्टन. आर द बेस्ट इफ द कम फ्रॉम द सिंगल सोर्स. काही ते कळायला मार्ग नाही राईट. तर तुम्ही बात इथे लक्षात ठेवा लांब लाईन पुढे जाऊ. सो नेक्स्ट इज व्हॉट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ फॉल्स. तर चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे. वेदर फोरकास्ट फॉर द स्मॉल रिजन आर मोर ॲक्युरेट दॅन दोज ऑफ द लार्ज रिजन. राईट वेदर फोरकास्ट आर मोर ॲक्युरेट इन द मेलबर्न दॅन द डार्विन. फोरकास्ट ऑफ द टेम्परेचर मोर ॲक्युरेट दॅन द फोरकास्ट ऑफ द रेनफॉल. सो बऱ्याचशा गोष्टी एकदम हे दिलेल्या आहेत राईट. तो बघा बरं का वेदर फोरकास्ट आर मोर ॲक्युरेट मेलबर्न दॅन द डार्विन. ते बरोबर आहे बरं का. हे बरोबर आहे. याला जास्त भर देण्याची जरूरत आहे. तो ते बघा वेदर फोरकास्ट जे कशामध्ये मेलबर्नमध्ये जे काही होत आहे ते ॲक्युरेट आहे डार्विनपेक्षा. नंतर पुढे फोरकास्ट ऑफ द टेम्परेचर मोर ॲक्युरेट दॅन द फोरकास्ट ऑफ द रेनफॉल. तर टेम्परेचरचा अंदाज लावणं ॲक्युरेट आहे दॅन द रेनफॉल. सो फोरकास्ट ऑफ द टेम्परेचर बरोबर आहे. आता टेम्परेचर वगैरे मेजर ॲक्युरेटली आपण मेजर करू शकतो रेनफॉलपेक्षा. सो फोरकास्ट ऑफ द टेम्परेचर इज मोर ॲक्युरेट दॅन द फोरकास्ट ऑफ द रेनफॉल. हे पण बरोबर आहे. तो हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. दुसरं पण बरोबर आहे. चुकीचं विचारलं आहे त्यांनी. सो चुकीचं आहे. वेदर फोरकास्ट फॉर द स्मॉल रिजन आर मोर ॲक्युरेट दॅन द लार्ज रिजन. एखाद्या छोट्या एरियासाठी जर का तुम्ही वेदर फोरकास्ट जर करत असेल तर बिलकुल पण नाही. मला एक बात सांगा आपण काय करत पूर्ण भारताचं वेदर सांगत असतो. अरे आलं का लक्षात पूर्ण भारताचं वेदर सांगत असतो. सो वेदर फोरकास्ट या ठिकाणी जरा वेगळं वाक्य आहे तर त्याला लक्षात घ्या. वेदर फोरकास्ट फॉर द स्मॉल रिजन आर मोर ॲक्युरेट दॅन दोज ऑफ द लार्ज रिजन. हे वाक्य कसं बोलायला पाहिजे. वेदर फोरकास्ट फॉर द लार्ज रिजन इज मोर ॲक्युरेट दॅन द स्मॉल रिजन. याला रिव्हिजनमध्ये ठेवा. पुढे जाऊया. कुठे आता. सो हे फ्लड रिस्क रिफर टू द चान्स ऑफ द फ्लड अकरिंग. फ्लड रिस्क मग कोणाला म्हणतो आपण. चान्स म्हणतो ना. रिस्क म्हणजे एक चान्सेस आहे. नंबर ऑफ द पीपल अँड द प्रॉपर्टी एक्सपोज टू द फ्लड वॉटर. ई फ्लड आकर जर फ्लड आलं तर लोक झाले प्रॉपर्टी झाले त्यांच्यावरती परिणाम. होल्नरेबल टू द पेपर अँड द प्रॉपर्टी एक्सपोज टू द फ्लड वॉटर. सो ऑल ऑफ दी अबो इज द करेक्ट आन्सर. बरोबर आहे. पुढे जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग झालं काय. हां विच ऑफ द फॉलोइंग कॅन रिड्यूस द रिस्क ऑफ द फ्लडिंग. तो फ्लड जर कम करायचं असेल तर काय करावं लागेल बरं का. झोनिंग अँड द बिल्डिंग रेग्युलेशन फॉर द न्यू डेव्हलपमेंट. डॅम बरोबर हे डिटेन्शन डॅम ल्यूज वगैरे हे तुम्हाला मी सांगितले बरोबर का की काय करा बाबा नदीच्या किनाऱ्यावरती ल्यूज बांधा हे बरोबर आहे. फ्लड अवेअरनेस एज्युकेशन एकदम बरोबर आहे. तर दोन बरोबर असतील तर आपली काही झोनिंग अँड द बिल्डिंग रेग्युलेशन फॉर द न्यू डेव्हलपमेंट हे सगळे ऑप्शन आपले बरोबर आहेत. तर फ्लड म्हणून नाव टाकायचं आणि सगळ्या या गोष्टी त्याच्यामध्ये लिहायच्या. पुढे जाऊया. सो पुढे जर बघायला गेलं तर गोपाल हां किती वेळ होणार आहे. टाईम किती झाला.
10:30 झाले का? आता MCQ सगळे उरकायचे होते रे आज. MPCचे MCQ होते मस्त. चला MPCचे तरी डिस्कस करू, बाकीचं उद्या बघू वाटल्यास. ठीक आहे. 34 MCQ आहेत पण ते बी का उद्या घेऊ मग हे. उद्या जर घेतलं तर मग एक लेक्चर जाईल आपलं डायरेक्ट. तसं करणं मग उद्या जे सगळेच राहिलेले. तसं काही नाही, आपले 2च धडे बाकी आहेत, पण ते मला टार्गेट आहे ते या महिन्यामध्ये संपवण्याचं. ठीक आहे. सोपे सोपे आहेत ते, तुम्ही पण वाचून या ते गोष्टी. ठीक आहे. आतापर्यंत जेवढं काही शिकवलेले आहेत ते पूर्ण बघा. तो सोपे सोपे आहेत काही नाही. मी जेवढं शिकवले नाही सगळं तेच आहे. मी जेवढं शिकवलं सगळं ते. हे बघा, डॉट पूर्वी भारतीय किनारपट्टी सुनामी आपत्तीपासून मुक्त मानले गेले 26 डिसेंबर 2004 वगैरे. हे जे काही नाही सगळं माहिती आहे आपल्याला. 30 सप्टेंबर 1993ला कुठे भूकंप आला होता सांगा बरं रे. लातूरमध्ये किल्लारी. कितीचा होता तो? 6.3 रिश्टर स्केलचा होता. राईट. सुनामी हे नामकरण मूळ कशाचे आहे बरं का? तो हे जपानीचे आहे. राईट ना, जपानी आहे ना, तो जपानी वर्ड आहे सुनामी, आपला सुनामी शब्द. नंतर पुढे हिंदी महासागराच्या उत्तरेस डिसेंबर 2017मध्ये चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. त्या चक्रीवादळाचं नाव काय सांगितलं तुम्हाला मी? ओखी. राईट का? तो ओखी वगैरे काय आहे ते लक्षात घ्या. हे बघा, गुजरातमधील भूकंप कोणता? भुजचा भूकंप 26 जानेवारी 2002 मध्ये आलाय का? बरोबर आहे काय सांगा बरं का? 2001. राईट का? 2001. नैसर्गिक आपत्तीच्या परिणामांची धोक्याची तीव्रता कमी करणे याला आपण मिटिगेशन म्हणतो. बरोबर आहे का रे? नैसर्गिक आपत्तीच्या परिणामाची. राईट. तो त्याला आपण मिटिगेशन म्हणतो. मग हे बरोबर आहे, वरचं चुकीचं आहे. अशा पद्धती तुम्हाला क्वेश्चन आहेत, सोपे सोपे क्वेश्चन आहेत. राईट. हे सांगा बरं का, खालीलपैकी कोणता विभाग भूकंप विषयक सर्वात जास्त कार्बवित आहे? म्हणजे सगळ्यात जास्त हेवाला जास्त. तो क्षेत्र 5. क्षेत्र 5 कुठे येतं हे पण बघा, डायरेक्ट हे दिलेलं आहे. ह्या असा क्वेश्चन आलाय बघा रे. हे बघा, ओळखा बरं का आता. MPC मेन्स 2015ला. अरुणाचल प्रदेशकडे. हे बघा, हे रिजन असे दिले तुम्हाला, गोल गोल केलेले. तो भारतीय मापकाप्रमाणे खालील भारताच्या नकाशात निर्देशित केलेला प्रदेश भूकंप प्रबळ कोणत्या मंडळात येतो? तर कोणत्या मंडळात येतो? परिमंडळ 5. परिमंडळ 5 मध्ये येत असतो. आलं लक्षामध्ये? तर असे क्वेश्चन विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. उद्या आपण याच्याबद्दल डिस्कस करूया, वाटल्यास थांबून जातो.